ओम नमो देवासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय श्रीराम। अरे परत आता तर जेवण झालंय। जय श्रीराम। जय श्रीराम। धन्यवाद। तुम्ही सकाळच्या सत्राला उपस्थित राहिलात, भरभरून उपस्थित राहिलात आणि तुम्हाला दुसऱ्या सत्राला यावंसं वाटलं। याच्यातच हिंदू धर्म शाश्वत आहे, जिवंत राहणार आहे याची ग्वाही मिळाली। त्याच्यामुळे आता जो आपला आजचा कार्यक्रम आहे तो परिसंवादाचा कार्यक्रम आहे। आपले प्रतिनिधी म्हणून इथे परम आदरणीय मंगेश दादा फडके बसलेले आहेत आणि ते महाराजांना आधीच गोवा ॲपवरनं किंवा अजून व्हॉट्सॲप ग्रुपवरनं जे काही प्रश्न आलेले आहेत ते मॉडरेट करून विचारणार आहेत आणि परमपूज्य स्वामीजी त्यांना उत्तरं देतील, असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। पण पुन्हा एकदा स्वामीजी आपल्याला प्रत्यक्ष इथे भेटायला दर्शनाला आहे तिथे, तर आपण कशी ती त्यांच्या सत्काराची संधी सोडायची। तर सगळ्यात आधी मी परमपूज्य स्वामीजींची ओळख करून देण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते श्रीयुत राजन मोडक यांना। धन्यवाद मॅडम। स्वामीजींची ओळख करून देणं किती अवघड काम मी सकाळीच सांगितलं, पण व्हिडिओ पाहिला तसं सकाळी आम्ही अगदी कटशॉट करणार आहे। परत जर कोणी उपस्थित नसतील सकाळी तर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेने भारतातच नव्हे तर जगभर नवीन पर्व सुरू झालं असं मी मानतो। देशाच्या अस्मितेचा, हिंदू धर्माच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा हा महत्वाचा क्षण होता आणि या क्षणाच्या निर्मितीसाठीच म्हणायला पाहिजे असंख्य लोकांनी त्यांचं आयुष्य वेचलं आणि त्याच्यातला एक फार मोठा सहभाग, त्याच्यातला हातभार स्वामीजींचा होता। आपण एक क्षणभरात त्यांची ओळख करून घेऊ। 7 वर्षांची त्यांची यामागची तपस्या, मुमुक्षु प्रेरणा काय, 15 वर्षावयापासून त्यांनी प्रवास त्यांचा सुरू झाला। अजून 1500 वर्षापेक्षा त्यांनी अधिक ज्ञानयज्ञ केले। 17 वर्ष त्यांनी भागवत कथा वाचन सुरू केलं। महाराष्ट्रातला त्यांचा जन्म असला, राजस्थानातून येऊन त्यांचे नातेवाईक जरी इथे स्थायी झाले असले तरी त्यांचा जीवनकाळ असा आहे की संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्रजी, मारवाडी, गुजराती या भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे। जस्ट फक्त अक्षर घ्या, आपण मराठी सुद्धा सरळ बोलू शकत नाही आणि इंग्लिशमध्ये सरळ बोलू शकत नाही। 6 भाषांमध्ये सरळ बोलणं किती विद्वत्ता आहे। संतांची प्रस्थानं तरी आपण आज सकाळी याच्यात बघितली। भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, योग वासिष्ठ, रामकृष्ण विवेकानंद दर्शन, गुलाबराव महाराजांचं दर्शन, शंकर वेदांत, भागवत प्रबंधन शास्त्र इत्यादी विषयांवरती ते व्याख्याता म्हणून ओळखले जातात। अनेक पुस्तकं त्यांनी हिंदी, इंग्रजी, मराठी भाषांमध्ये लिहिलेली आहेत। पांडुरंग शास्त्री आठवले यांच्याकडनं शिक्षण घेऊन त्यांनी पुढे कार्य सुरुवात केलं। अनेकांचा त्यांना सहवास लाभला, अनेकांना त्यांचा सहवास लाभला। कांची कामकोटीचे पूज्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांच्याकडून दीक्षा ग्रहण करून नंतर अनुग्रह सत्यानंद सत्यमित्रानंदगिरी महाराजांकडून संन्यास दीक्षा घेऊन त्या वैदिक तपस्येचा पुरस्कार करून त्यांनी जवळजवळ 119 दिवसांच्या महाभारताचा पण घेऊन वेद, देवी भागवत, हनुमान कथा, शिवपुराण यांचे कथा वर्णन करून
त्याचं धर्म आणि मर्म यांना पूजित केलं असंच म्हणायला लागेल. गीता परिवार आता आपण पाहिलेलंच आहे. लर्न गीता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 8 काही लाखो, आता माझ्या लक्षात नाही नंबर्स, लाखो लोक शिकले. तर माझाही सहभाग मिळाला, आपणही बरेच जण असतालच. आणि या सगळ्याचं श्रेय जे जातं ते महाराजांच्याकडे. भारतामध्ये पूर्वी पाहिलं असेल तुम्ही, अनेक संत आहेत, अनेक परंपरा आहेत, अनेक प्रथा आहेत. या सगळ्यांची सांगड घालण्यासाठी त्यांनी संत सभाचे पण स्थापन केले. भारत आणि भारताबाहेर सद्भाव, आदर यातून निर्माण झाला. धर्म, भाषा, संस्कृती यांच्याकरता महाराजांनी आपलं, स्वामीजींनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्या सगळ्याच्या यादी मी आता वाचत नाही, मला सकाळी बघितलेलं आहे सगळं. पण महत्वाचं त्यातलं एक मला जाणवलं, आज सकाळी ज्यांनी आले होते त्यांना लक्षात आलं असेल. एक महत्वाचं महाराजांनी सांगितलं स्वामींनी, की ज्या देशांवर परकीय मोगल आक्रमण झाली, आणि नुसतीच मोगल नाही, ब्रिटिश तर त्याहून भेटायचं, आणि 75-80 वर्ष टिकली, त्या संस्कृती ऱ्हास झाल्या. आणि अमेरिकेत जिथे आपण आहोत, त्या अमेरिका ही त्याचं एक नंबर 1 उदाहरण आहे. अपवाद एक असते, म्हणजे पुण्यभूमी भारत. आणि या पुण्यभूमी भारतामध्ये आज सकाळी ऐकताना मला महाराजांचं ऐकताना प्रवचन ठेवलं. रामदासांनी लिहिलंय, बुडाला औरंग्या पापी म्लेच्छ संहार झाला, मोडली मांडली यंत्रे क्षेत्रे आनंद भुन भुवन. म्लेच्छ संहार खरंच झालाय का? औरंग्या पापी खरंच बुडालाय का? आज सकाळी महाराजांनी सांगितलं. हे सगळं चरित्र आज आपण ऐकलं. सकाळी आपण महाराजांची ओळख करून घेतली, आता मी थोडक्यात ते सांगितले. पण यातलं दुवा असं आहे की आज आपण राम मंदिर ते राष्ट्र मंदिर बघितलं, पण राष्ट्र मंदिरापर्यंत कार्य संपतं का? बुडाला औरंग्या पापी म्लेच्छ संहार झाला, मोडीली मांडलेली क्षेत्रे, अनेक क्षेत्र बाकी आहेत. आणि हे आज आपल्याला परमपूज्य गुरुजींच्या, स्वामीजींच्या तोंडून ऐकायचं. याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर पण करणार आहोत. पण आता मी माझं थोडक्यात ते ओळख संपवतो. खूप खूप धन्यवाद राजन. खरं आहे, मला कळतंय त्याची मनस्थिती. हे सांगू की ते सांगू, ते सांगू की ते सांगू, असं होतं. महाराजांची ओळख करून देणं खरंच अवघड काम आहे. आता आपण महाराजांचा सत्कार, स्वागत करूया. आणि मी त्यासाठी श्री सचिन बुजवणे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि स्वामीजींचं स्वागत आणि सत्कार करावा. आपण नामस्मरण सुरू ठेवूया, छान वाटतं. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 धन्यवाद सचिनजी. आता मगाशी व्यासपीठावर एकच सोफा होता आणि त्यावर परमपूज्य स्वामीजी विराजमान होते. आता इथे 2 खुर्च्या आहेत, कारण प्रश्नोत्तरी आहेत. स्वामीजींना प्रश्न विचारायचे तर प्रश्न विचारणं हे तितकाच ताकदीचा हवा नाही का? तर आता आपण जे दुसऱ्या खुर्चीवर बसले आहेत, परमपूज्य मंगेश दादा फडके यांची थोडक्यात, परत त्यांची पण खूप विस्तृत ओळख आहे, पण थोडक्यात ओळख परिचय करून घेऊया. आणि त्यासाठी मी वृषाली राऊत यांना व्यासपीठावर यायची विनंती करते. धन्यवाद मला. स्वामीजी, तुम्हाला एक नमस्कार करते.
मंगेश दादा, तुम्हाला एक मंगेश दादांची ओळख करून देताना मला नेहमी खूप मोठा प्रश्न पडतो की मी यांच्यासोबत किती सांगू, त्यांच्यासाठी किती सांगू, किती बोलू, काय बोलू, कारण बऱ्यापैकी त्यांचा सहवास लागतोय आणि नेहमीच माझे शब्द पुरे पडतात, तरी प्रयत्न करते. सद्गुरू परमपूज्य श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य परमपूज्य डॉक्टर काका यांचे हे कृपांकित शिष्य आहेत. यांना वयाच्या अगदी लहानपणीच म्हटलं तरी चालेल, तरुणपणी 18व्या वर्षी सद्गुरू प्राप्ती झालेली आहे आणि सद्गुरूंचे परमार्थिक कार्य पुढे अखंडपणे सुरू राहण्यासाठी यांना शिष्य अनुग्रहाचा अधिकारही प्राप्त झाला आहे. जेव्हा मी कृपांकित शिष्य म्हटलं त्याचाच अर्थ हा होतो की मंगेश दादा आता स्वतः सद्गुरू पदावर आहेत. मंगेश दादांचे बालपण व शालेय प्रवास विदर्भातील यवतमाळ शहरात झाला आणि याचा मला खूप अभिमान आहे, कारण मी पण यवतमाळची आहे. आणि मंगेश दादांचं लौकिक शिक्षण आपल्या सर्वांसारखंच BE कम्प्युटर सायन्स आणि MBA, आणि यांची यशस्वी व्यावसायिक कारकीर्द झाली आहे. आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये VP पदावर हे होते आणि त्याच्यावरनं ते निवृत्त झाले आणि आता सद्गुरूंच्या कार्यासाठी 2023 पासून त्यांनी सेवेतून ते निवृत्त झाले. जसं म्हटलं मी, रिटायरमेंट घेतली त्यांनी आपल्या सर्वांना त्यांचं मार्गदर्शन लाभावं म्हणून. आणि गेले 25 वर्ष नोकरीनिमित्त हे कॅलिफोर्निया अमेरिकेत इथे यांचं वास्तव्य आहे. 2002 पासून परमपूज्य काकांच्या प्रदीर्घ प्रवचनमालांचे यांनी आयोजन केलेले आहे. अमेरिकेत 2012 पासून परमपूज्य काका, परमपूज्य मंदाताई गंधे, परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज यांचे निवासी आध्यात्मिक शिबिरांचे आयोजन मंगेश दादांनी केलेले आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक पारमार्थिक कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय मकरंद बुवा यांचे भागवत, आदरणीय मुळे शास्त्री यांची प्रवचने, आदरणीय श्याम देशपांडे यांचे भागवत, विविध कीर्तने, त्रैमासिक उपासना इत्यादी याच्यामध्ये मंगेश दादा अतिशय त्यांचं मोलाचं सहकार्य असतं आणि सहयोग असतो. इनफॅक्ट ते जे आम्हाला सांगतील त्याप्रमाणेच आमची सगळ्या कार्यक्रमांची आखणी होते. गेले 12 वर्षे नियमित श्री दत्त जयंती सप्ताह सोहळ्याचे आयोजन आणि श्री गुरुचरित्राचे अनुष्ठान मंगेश दादा करतात. विविध आध्यात्मिक विषयांवरील प्रवचनाचे आतापर्यंत जवळपास 100च्या वर YouTube व्हिडिओज त्यांचे अवेलेबल आहेत. त्यांच्या चॅनलचं नाव आहे वस्तुसिद्धीही आणि बरेच पॉडकास्ट सुद्धा उपलब्ध आहेत. अनेक वर्षे सातत्याने विविध सद्ग्रंथ तसेच संत चरित्र वाचन व निरूपणाच्या माध्यमातून त्यांचे अखंड साप्ताहिक प्रबोधन सुरू असते. सध्या साप्ताहिक ज्ञानेश्वरी ग्रंथाचं प्रबोधन सुरू आहे. अमेरिकेतील भारतीय मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत या निष्ठेने गेली 10 वर्षे ते बालसंस्कार वर्गाचे कार्य चालवतात आणि हा वर्ग विनामूल्य असतो. आणि मी नेहमी गमतीने सांगत असते, जसं आपण आजकाल एज्युकेशनमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी इज ॲट द टॉप म्हणतो, तसं मी मंगेश दादांच्या बालसंस्कार वर्गाला नेहमी हार्वर्डची उपमा देत असते, म्हणजे व्यावहारिक भाषेत बोलताना. हे सगळं करत असताना परमपूज्य सोनालीताईंचा उल्लेख झाला नाही तर दादांची ओळख नक्कीच थोडीशी अधुरी राहिल्यासारखी होईल. दादांच्या या पूर्ण प्रवासात आदरणीय सोनालीताईंचं मोलाचं सहकार्य आहे. सोनालीताई म्हणजेच मंगेश दादांच्या पत्नी, त्या स्वतः कीर्तनकार आहेत, उत्तम कीर्तन करतात आणि त्यांनी गेली 10-12 वर्षे अमेरिकेत त्या सतत कीर्तन करत असतात. दत्त जयंती, अनेक वेगवेगळे उत्सव, आणि त्या व्यावसायिक कीर्तनकार नाहीत, त्या स्वतः कीर्तन करतात, ते त्यांच्या सद्गुरूंची एक सेवा म्हणून. आणि याच्यावरती अजून दुसरं सांगायचं म्हणजे बृहन महाराष्ट्र तत्वज्ञान या व्यासपीठावर मंगेश दादा आपल्याला लाभलेले एक वक्ते आहेत. त्यांची अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे आनंदाचे तत्वज्ञान ही अजूनही सुरू आहे. तसंच मंगेश दादांनी त्याच व्यासपीठावर आधी स्वामी विवेकानंद ही पण मालिका घेतली होती. आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सतत मिळावं हीच माझी सद्गुरूचरणी प्रार्थना आहे. एवढं बोलून मी थांबते. खूप खूप धन्यवाद. आता तुमच्या उत्सुकता शिगेला पोहोचली असेल की आता हा परिसंवाद कसा रंगणार आहे. इतकं बोलून थांबल्यानंतर मंगेश दादांचा सत्कार करण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे, ते मी करतो. या
माझं काम अगदी सोपं केलं. आहे आपलं 10 मिनिटं होते आणि काढायचं तर सोनाली घाला. बरं, हा स्वामीजींनी हार घातला, सगळ्यात मोठा सत्कार आहे, पण आमचं पण तबक तयार आहे, तर थोडस आम्ही पण करतो. मी राजन मोडक यांना व्यासपीठावर येऊन मंगेश दादांचं स्वागत करायची विनंती करते. दोन्ही ते माझं काम मी केलं, तुमचं तुम्ही करा. आमच्या गुरुची आज्ञा तर पाळली पाहिजे. मला 10 मिनिटं ठेवायचं आहे. गुरु आज्ञा पहिली प्रमाण. परिसंवादाला सुरुवात करतोय, त्याच्या आधी फक्त 2 मिनिटात अजून एक छोटासा आपण कार्यक्रम करतोय. हे पुस्तक आहे इथे रामायण म्हणून, आणि या पुस्तकाला परमपूज्य गोविंद देवगिरी महाराजांनीच याचं प्रकाशन केलेलं आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. तर महाराज जर या पुस्तकाबद्दल 2 शब्द बोलतील, आणि इथे डॉक्टर प्राची साठे सुद्धा आपल्यात उपस्थित आहेत, तर त्यांना सुद्धा मी व्यासपीठावर यायची विनंती करते आणि सौ वृषाली राऊत यांना मी त्यांचं स्वागत करायची विनंती करते. तुम्ही आता बोलणार आहात त्याच्याबद्दल 2 शब्द? आता बोलतो. चालेल. प्राचीताई साठेंनी काही वर्षापूर्वी सगळ्या वयोगटांच्या लोकांच्याकडनं व्यापक प्रमाणात रामायणावरची चित्र मागवली. भगवान श्रीराम आपल्या संस्कृतीमध्ये किती खोलवर रुजलेले आहेत आणि प्रत्येकाच्या अंतःकरणातल्याही अंतरंगामध्ये कसं त्यांचं एक अत्यंत जिव्हाळ्याचं स्थान आहे याचं संपूर्ण दर्शन आपल्याला या एका पुस्तकातनं आपोआप घडतं. वयानं मोठ्या असलेल्या आणि अगदी वयानं दुसऱ्या इयत्तेतल्या असलेल्या विद्यार्थ्यापर्यंत या सर्वांची चित्र यामध्ये आहेत. उत्तमात उत्तम विद्वानांची आहेत, उत्तमात उत्तम चित्रकारांची पण आहेत आणि सामान्य भाविकांची पण आहेत. चित्रकारांची चित्र मी रोज बघत असतो, कारण अयोध्येच्या कार्यामध्ये आम्हाला 240 चित्र 120 पॅनल्स करता आणि 120 चित्रांच्या करता लावायची आहेत. आणि त्यांचं सगळं अंतिम परीक्षण माझ्याकडे असतं. आय हॅव टू ओके देम. ते सगळं बघत असताना सुद्धा जो अंतरंगातला जिव्हाळा आणि उमाळा जाणवत नाही तो या एका पुस्तकाच्या बघण्यातनं जाणवतो. इतकं हे गोड पुस्तक आहे, प्रत्येकानं ते घ्यावं.
कन्व्हेन्शन होऊन जाणार, आपण आपल्या घरच्या मुलांच्या करता काय नेणार हे घेऊन जा, ही सर्वात उत्तम भेट. ज्ञानप्रबोधिनीच्या बूथवर पुस्तक उपलब्ध आहे आणि त्याची सगळी प्रोसिडिंग डोनेशन ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशनला जातील. खूप खूप धन्यवाद प्राचीताई. आणि या लास्ट मिनिट इंट्रोडक्शन आणि सगळ्या कार्यक्रमाबद्दल इतकं छान त्याला सामावून घेतल्याबद्दल स्वामीजी तुमचे खूप खूप आभार. आता आपण परिसंवादाला सुरुवात करूया विदाऊट एनी फर्दर अडू असं म्हणते. आणि परमपूज्य मंगेश दादा यांच्याकडे सगळी सूत्र सोपवते. ते आपले सगळ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या खुर्चीवर बसलेले आहेत आणि पूर्ण खात्री आहे तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत ते इथे आज विचारले जातील आणि त्याची अतिशय समाधानकारक उत्तरं तुम्हाला स्वामीजींकडनं मिळतील. तर एकदा जोरात जय शिवरामचा गजर करू आणि परिसंवादाला सुरुवात करू. मी म्हणतच नाही, तुम्हीच म्हणा. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सकळ मंगळनिधी विठ्ठलाचे नाम आधी. माझे नमनाचे श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. ते मी 2 श्लोक म्हणतो आणि मग आपण सुरुवात करू. ज्यांना येतात त्यांनी कृपया माझ्याबरोबर म्हणा. गलद्दानगंडम मिलद्भृंगखंडम चलच्चारशुंडम जगत्राणशौंडम लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पीठस्थ देवता प्रभू श्री रामचंद्र, आद्य शंकराचार्य आणि नारायण समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मत् आचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम अशी अखंड अक्षुण्ण परंपरा लाभलेले माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदादी गंधे यांच्या चरणी वंदन करतो. आणि आज आपल्यामध्ये उपस्थित अत्यंत विशेष विभूतिमत्व लाभलेले परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या चरणांना शिरसाष्टांग वंदन करतो. सरते शेवटी तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. स्वामीजींचं स्वागत झालेलं आहे, तरी सुद्धा मी त्यांचं शब्दसुमनांनी पुन्हा एकदा स्वागत करतो. 1500 पेक्षा अधिक ज्ञानयज्ञ आपण मगाशी ऐकलं. हे संपन्न केलेल्या स्वामीजींचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झालेत आणि परमेश्वरांनी त्यांना दीर्घायुष्य द्यावं आणि या अधिकाधिक असं भव्य दिव्य कार्य
या विभूतिमत्वाकडून घडावं अशी सुरुवातीलाच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आपल्या कार्यक्रमाकडे वळताना त्याचं शीर्षक आपण दिलेलं आहे परिसंवाद. आता समर्थ म्हणतात मनोबोधामध्ये की मना सर्वदा सज्जनाची योगे, क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. क्रियेविण वाचाळता ते निवारी, पुढे वाद संवाद तो हितकारी. मनोबोध. या श्लोकामध्ये समर्थांना जे अपेक्षित आहे अशा सत्संगतीमध्ये आपली क्रिया म्हणजे आपलं कर्म पालटून परमेश्वराची भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न व्हावी, दृढ व्हावी, याच्यासाठी जो हितकर संवाद तो आपण आज पूज्य स्वामीजींबरोबर साधणार आहोत. हा उद्देश आहे त्याच्या पाठीमागे. आज त्याच्यासाठी तुम्ही सर्व श्रोते इथे जमलेले आहात असा माझा दृढ विश्वास आहे, श्रद्धा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, माझा अधिकार नसताना केवळ तुमच्या प्रेमापोटी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी इथे बसलेलो आहे स्वामीजींशी संवाद साधण्यासाठी. आता आजच्या संवादाचा विषय आपण ठेवला आहे अयोध्या, मथुरा, काशी. म्हणजे विचार केला तर एक असं संदिग्ध, थोडं उत्कंठा वाढवणार, परंतु अतिशय योग्य असं म्हणता येईल असा हा विषय आपण या परिसंवादासाठी निवडला आहे. आता योग्य शब्द मी वापरला त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी माझ्यावरती आली. या तीनही स्थानांची, आणि लक्षात ठेवा अयोध्या, मथुरा, काशी म्हणजे काही भारत संपत नाही. सकाळी आपण ऐकलं ही काय म्हणत प्रातिनिधिक तीन आपली श्रद्धास्थानं म्हणता येईल त्याला आपल्याला. या तीनही स्थानांशी पूज्य स्वामीजींचा विविध प्रकारे संबंध राहिलेला आहे, त्यांचं योगदान आहे. अयोध्यामध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास याचे ते कोषाध्यक्ष आहेत. मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासाचे ते उपाध्यक्ष आहेत. सगळेजण त्यांना अयोध्येसाठी ओळखतात, पण मथुरेतही त्यांचं योगदान आहे. त्यामुळे स्वामीजींचं योगदान असलेलं, स्वामीजींचा संबंध असलेले तीन ही प्रातिनिधिक ठिकाण आहेत, अयोध्या, मथुरा, काशी. आणि एवढंच नव्हे तर ती संपूर्ण आपल्या हिंदू समाजाची श्रद्धास्थान आहे. मी जसं मगाशी म्हणालो त्याप्रमाणे ती श्रद्धास्थानं आहेत, ती धर्माची बलस्थानं आहेत आणि ती आधार आहेत. बरं, एवढ्यावर थांबतं का? हे तरी सगळं कशासाठी? तर धर्मामाजी धर्म स्वरूपी राहणे स्वधर्म. हे जे समर्थ म्हणतात हे ज्या माध्यमातून घडावं अशी अपेक्षा आहे त्याचेही पारमार्थिक केंद्र सुद्धा आहेत. त्यामुळे याच त्रिसूत्रीवरती आजचा आपला परिसंवाद आधारलेला आहे. पुन्हा एकदा, कोणती त्रिसूत्री? स्वामीजींचं कार्य, धर्म आणि अध्यात्म किंवा परमार्थ. आता अर्थातच आयोजकांनी तसं जाहीर काही केलेलं नाही आपल्याकडे वेळ किती आहे, पण तिथून मला खुणा वगैरे करण्यात येतीलच, त्यामुळे त्या बाबतीत मी निश्चिंत आहे. त्यामुळे आपल्या वेळेच्या मर्यादेत जे बसेल तितका संवाद आपण निश्चित साधणार आहोत आणि आपल्या शाश्वत हिताचे विचार स्वामीजींकडून ऐकून आपण ते आपल्या सोबत घेऊन जाणार आहोत. कुठली मीटिंग सुरू होत असताना आमच्याकडे एक पद्धत आहे, अजेंडा दुरुस्ती. त्यामुळे अयोध्या, मथुरा आणि काशी हा विषय चांगलाच आहे, पण हा परिसंवाद आहे. परितः संवाद हा आपला धर्म, आपली संस्कृती, आपलं राष्ट्र याबद्दल तुम्हाला कोणालाही काहीही विचारायचं असलं तर विचारायला हरकत नाही, इतकं फक्त मी सांगतो. हा या अजेंड्याचा विस्तार आहे. एक नवीन जोडलेला मुद्दा आहे त्याच्यामध्ये, अगदी अवश्य वेळ असेल तर आपण तेही घेऊया. तर आपण वळूया. वेळेचं भान तुम्ही ठेवा, बाकी पूर्ण करायला बसले. सुरुवात करूया. स्वामीजी, पहिला प्रश्न मला याच विषयावर विचारायला आवडेल तुम्हाला की अयोध्या, मथुरा, काशी तीन नाव आपण सातत्याने घेतो आहोत. अयोध्येतलं बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला 22 जानेवारीला प्रत्यक्ष टीव्हीवरती का होईना आपण सर्वांनी बघितल्यात, पण याबद्दल तुम्हाला थोडं आम्हाला सांगता येईल का की अयोध्या, मथुरा, काशी इथे काय नेमका कार्य सुरू आहे, पुढे काय योजना आहेत भविष्यामध्ये आणि काय होऊ घडणार?
आपल्या सर्वांना हे ठाऊक आहे की आपली जी अत्यंत महत्वाची तीर्थस्थानं आहेत त्यामध्ये अगदी अग्रक्रमाची पहिल्या ओळीतली ही तीर्थ आहे. आणि यातल्या अयोध्येचा विध्वंस बाबराचा सेनापती मीर बाकी यानं 1526 मध्ये केला होता आणि तेव्हापासून हा संपूर्ण संघर्ष आरंभ झाला. दुसरी जी 2 स्थान आहेत काशी आणि मथुरा याचं मी आज सकाळी बोलता बोलता जरा उल्लेख पुसटसा करून गेलो होतो. आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराज निष्ठून निघाले म्हणजे त्यांची मायक्रो मॅनेजमेंट कशा प्रकारची असेल कल्पना करा. 335 लोक त्यांच्या सोबत होते आणि यापैकी कोणालाही काही खर्चटूही न देता सगळेचे सगळे जिवंतपणे रायगडावरती परत आणले आणि त्या अत्यंत भीषण नराधमांच्या तावडीत सोडवून आणले. हे अशक्य प्राय होतं, पण हे जेव्हा शक्य झालं तेव्हा पिसाळलेल्या औरंगजेबानं या दोन्ही स्थानांचा विध्वंस करविला, काशीचा पण आणि मथुरेचा पण. काशीचे भगवान विश्वनाथ आणि मथुरेचे भगवान केशवदेव. तो विध्वंस झाल्यानंतर एक आणखी महत्वाची गोष्ट ही आहे बघा की हे सगळे विध्वंस करत असताना सुद्धा सगळं नाश न करता काही सिम्बॉल्स त्या ठिकाणी शिल्लक ठेवण्याची त्यांची पद्धत आहे. कशा करता की येणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती जळफळ कायमची राहावी आणि त्याच्या मनात ग्लानी निर्माण व्हावी. आपण पराभूत आहोत अशा प्रकारची भावना त्याची निर्माण व्हावी. मी स्वतः काशीला 5 वर्ष राहिलो माझ्या शिक्षणाकरता. आपणही काशीला गेला असाल. काशीचा जो सर्वात मोठा विश्वनाथाच्या मंदिरातला नंदी आहे त्या नंदीचं तोंड, सर्वात मोठा नंदी त्याचं तोंड आजही त्या मशिदीकडे आहे. म्हणजे मूळ देवालय त्या ठिकाणी होतं आणि त्याचा विध्वंस झाला याची खूण शिल्लक ठेवण्यात आली. तर या सगळ्या नूतन उत्थानाच्या प्रवाहामध्ये याही दोन्ही स्थानांच्या करता आमचा आग्रह होता. आपण ऐकलं असेल, माननीय अशोकजी सिंगलांच्या तोंडून ऐकलं असेल किंवा राम मंदिराच्या दरम्यान सुद्धा या सगळ्या प्रसार माध्यमांनी माझ्या ज्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये मी हे सांगितलं होतं की ही 3 स्थानं तुम्ही सोडून द्या आणि बाकीच्या गोष्टी विसरून जाऊ. ही 3 स्थानं अत्यंत महत्वाची स्थान आहेत. या विश्वनाथाच्या मंदिराचा विध्वंस करण्यात आला. ज्या ठिकाणी मूळ मंदिर होतं त्या ठिकाणी मशीद आहे आणि त्या मशिदीकडे त्या नंदीचं तोंड आहे. आत्ताचं जे मंदिर आहे ते तुमच्या कन्व्हेन्शन मध्ये उल्लेख होतो की नाही मला ठाऊक नाही, पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300 राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष आहे त्याप्रमाणे ज्यांचं प्रातस्मरणीय म्हणून नाव घ्यायला हवं अशा देवी अहल्याबाई होळकर यांचं 300वी जयंती यंदा आहे. आणि या संदर्भात हा उल्लेख येण्याचं मुख्य कारण हे होतं की ते मंदिर अहल्याबाईंनी पुन्हा बांधलं. अहल्याबाईंनी ते मंदिर बांधलं आणि राजा रणजित सिंगानं पंजाबमधनं सुवर्ण पाठवून त्याच्यावरती सोनं चढवलं. त्यामुळे आपली ही जी मंदिरं आहेत, आपली ही जी तीर्थस्थानं आहेत, ही भारतीय एकात्मतेची सर्वात मोठी केंद्र आहे ते लक्षात ठेवा. आपण आसे तो हिमाचल भारतवासी एक आहोत याचं प्रत्यंतर येण्याकरता दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. आता यंदा प्रयागला कुंभमेळा आहे. त्या कुंभमेळ्यात जाऊन बघा, एकही प्रदेश नाही असा राहणार, एकही जिल्हा असा राहणार नाही, एकही संप्रदाय असा राहणार नाही, एकही सांपत्तिक स्थितीचा कोणी अनेक श्रेणींच्या मधला व्यक्ती राहणार नाही जो त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करणार नाही. या सगळ्यांच्या तोंडी त्यावेळेला एकच शब्द असतो, हर गंगे. त्यामुळे ही जी त्या वेळेला साधलेली एकात्मता असते, एकात्मतेची लहर असते, ती आपल्यामध्ये कायम स्थिरावते आणि त्यामुळे राष्ट्र एकसंध बनतं.
तर हे विश्वनाथाबद्दल पण आहे. तुम्हाला संपूर्ण भारत एका ठिकाणी बघायचं आहे का? काशी बघा. काशी म्हणजे संपूर्ण भारत आहे. इट्स अ मिनिएचर ऑफ इंडिया. भारत. काशीमध्ये आजही बंगाली टोला वेगळा आहे, दुर्गा घाटावरती महाराष्ट्रीयन आहेत, पंचगंगा घाटावरती गुजराती लोक आहेत, हनुमान घाटावरती सगळे तमिळचे लोक आहेत. तुम्हाला संपूर्ण देश बघायचा असेल तर फिरण्याची आवश्यकता नाही. काशीला राहिलं, माझा अनुभव आहे, काशीला जो कोणी 1 वर्ष 2 वर्ष कान आणि डोळे नीट उघडे ठेवून राहील त्याला सगळा भारत देश कळेल. त्यामुळे या सगळ्या लोकांनी तिथे गर्दी का केली? प्रत्येकाच्या भावना त्या ठिकाणी निगडीत झालेल्या आहेत. त्यामुळे या तीर्थांचं महात्म्य राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं सर्वोपरी आहे. आणि तीच गोष्ट मथुरेची पण आहे, तीच गोष्ट रामेश्वराची आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे आढळेल. कोणालाही भगवान रामेश्वरम हे दक्षिणात्य लोकांचे आहेत, आमच्या असं डोक्यात तरी येतं का? त्यामुळे आमची राष्ट्रीय एकात्मता ज्यांच्यामुळे परिपुष्ट होते अशी तीर्थ आहे. आणि नेमकं या पापी लोकांनी हेच केलं की या समाजाची अस्मिता मारायची असेल तर तीर्थस्थानं नष्ट केली पाहिजेत, ती आहत केली पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की या बकरीच्या वेळेला कलकत्त्याच्या रस्त्यावरती गायींची कत्तल करण्यात आली. ती कुठे अन्यत्र करता आली असती, पण ती लोकांनी बघावी आणि आम्हाला हे करता येतं, तुम्हाला काही करता येत नाही हे सिद्ध करता यावं, हा त्याच्या मागचा डाव असतो. आणि म्हणून आपली मनं मरू न देता पुन्हा हे राष्ट्र उभं करायचं असेल तर या तीर्थस्थानांना उभं केलं पाहिजे. त्या तीर्थस्थानांच्या पुन्हा स्थापनेतनं राष्ट्राची अस्मिता उभी राहते. 22 जानेवारीला माझं जे भाषण झालं त्यामध्ये माझं पहिलं वाक्य होतं की ही आपल्या राष्ट्राच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची पुनःप्रतिष्ठा आहे. हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हे आपल्याला काशीला पण करायला हवं. आता सुदैवानं ते काशीला आणि मथुरेला दोन्ही ठिकाणी होईल याची खात्री बाळगा. ज्या मला पत्रकारांनी प्रश्न विचारला की आधी मताधिक्य होतं तसं नसताना आता कसं होईल? मी म्हटलं त्याचा काही संबंध नाही आहे. मुळात आधीचं पण काशी अयोध्येचं प्रकरण जे मिटलं ते न्यायालयातनं मिटलं. अगदी न्यायालयातनंच या दोन्ही गोष्टी मार्गी लागतील याच्याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही. तशा प्रकारची तयारी दोन्ही ठिकाणी झालेली आहे. पण मथुरेला तर माझा प्रत्यक्ष संबंध आहे सगळ्या बैठकांच्या मधनं. पण आम्ही एक विचार केला होता की जोपर्यंत अयोध्येचं कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत या विषयांना अधिक पुढे पुढे आणायचं नाही. आता अयोध्येचं काम झालंय, आता आम्ही आमच्या कामाला लागणार आहोत. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान हे एक स्वामीजींनी स्थापन केलेलं प्रतिष्ठान आपल्याला कल्पना असेल. तर या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून वेद संवर्धनाचं कार्य सुरू आहे. त्याच्यामध्ये देशभर वेदपाठ शाळा स्वामीजींनी स्थापन केलेल्या आहेत. त्याची माहिती आपण मगाशी ऐकली. तर मला असं विचारायला आवडेल की याच्या पाठीमागे नेमका भूमिका काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे? आपल्या धर्मामध्ये अनेक संप्रदाय आहेत. या संप्रदायांच्या अनेक उपासना पद्धती आहेत. या संप्रदायांचे अनेक आचार्य पण आहेत. मूळ मुद्दा असा आहे की भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक आस्तिक संप्रदायाच्या मुळाशी भगवान वेद आहेत. वैदिक वाङ्मयातून या सर्वांची निर्मिती झालेली आहे. आता मी हे जेव्हा बोलतोय तेव्हा एक आणखी पण लक्षात घ्यायला हरकत नाही. आमचे बौद्ध बंधू किंवा जैन बंधू वेद प्रमाण मानत नाही. पण मूळ मुद्दा असा आहे की वेदांनी जो उपदेश केला त्या उपदेशापेक्षा वेगळा केलेला उपदेश अजून मला अभ्यास करता करता गवसलेला नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे एका फार मोठ्या कॉर्पोरेट फॅमिलीमधनं बाहेर पडून
आपण एक छोटं वेगळं दुकान थाटावं, अशा प्रकारे जसं घडतं तसं या लोकांनी आपापल्या वेळेला केलेलं असलं तरी पण नवीन सिद्धांत कुठेही नाही. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान याच्या पलीकडे कोणी काय सांगितलेलं आहे तपशिलातल्या गोष्टी सोडून द्या असं आढळत नाही. आणि या सर्वांचं मूळ वेद आहे. आणि म्हणून वेद टिकणं फार आवश्यक आहे. वैदिक परंपरा टिकणं फार आवश्यक आहे. धर्म जिज्ञास्यमानानां प्रमाणम परमम श्रुती. वेदांचं ज्ञान असल्याशिवाय धर्माचं ज्ञान होत नाही आणि धर्माचं ज्ञान असल्याशिवाय मनुष्याला सुखमय जीवन जगता येत नाही. आता हा मुद्दा किती वाढवावा हा एक प्रश्नच आहे, पण मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगून टाकतो म्हणजे लक्षात येईल काय आहे ते. या 100 वर्षामध्ये पंडित सातवळेकरांनी जे वैदिक वाङ्मय आमच्या सर्वांना दिलं ते अतिशय महत्वाचं आहे. त्यांचं उभं आयुष्य त्यामध्ये गेलं. त्यांचा 60 वर्षपूर्तीचा उत्सव होता आणि सगळ्या वक्त्यांनी आपापली भाषणं केली आणि त्या भाषणामध्ये जसं म्हणायला हवं आणि आपण म्हणतो तसंच देव तुम्हाला दीर्घायू करो, शतायू करो, अधिक अधिक सगळ्या शुभकामना देण्यात आल्या. नंतर सातवळेकर बोलायला उभे राहिले आणि पंडित सातवळेकरांनी सांगितलं, सर्वांनी मला शतायू होण्याच्या शुभकामना दिल्या, मी तुम्हा सर्वांना मी शतायू होणार ही गॅरंटी देतो. सातवळेकरांचं वाक्य लक्षात ठेवा, मी शतायू होणार ही तुम्हाला गॅरंटी देतो. मला प्रश्न इतकाच आहे, सातवळेकरांनी सांगितलं, माझी शताब्दी जेव्हा साजरी होईल तेव्हा तुमच्यापैकी किती लोक असणार. हे सांगत असताना त्यांनी पुढलं वाक्य सांगितलं ते जास्त महत्वाचं आहे. ते म्हणाले, मी अहंकारानं बोलत नाही. वेदांनी सांगितलेलं आहे की मनुष्य शतायू आहे. शतायुर पुरुषा हे वेदवाणी आहे. पण तो शतायू केव्हा होईल? जेव्हा वैदिक पद्धतीनं जीवन जगेल तेव्हा तो शतायू होईल. आणि मी माझं जीवन तंतोतंत वैदिक पद्धतीनं जगतो आहे म्हणून मला खात्री आहे की मी शतायू होणार. याचा अर्थ काय आहे? आपण जीवन कसं जगावं हे वेदांच्या पासून शिकावं. आपल्यातले संबंध कसे असावेत हे वेदांच्याकडनं शिकावं. या सगळ्याच गोष्टी वेदांच्या मध्ये आहेत. अगदी आधुनिक शोधापर्यंतच्या वैशेषिक शास्त्रावरती 16 वैज्ञानिक काम करतायत आता देशामध्ये. अगदी पुण्यात भौतिक शास्त्रामध्ये किती त्यांची प्रगती होती, किती उन्नती होती. असं असंख्य धन, अपार धन त्यात दडलेलं आहे. पण न्यूनगंडानं पछाडलेल्या समाजाला आपल्या जवळच्या धनाची सुद्धा कधी कधी महत्ता पटत नाही. असं झालं आणि त्यामुळे सुमारे 1100 वेदशाखा होत्या, त्यापैकी आता 11 पण शिल्लक नाहीयेत. पण जितक्या शिल्लक आहेत त्याही फार महत्वाच्या आहेत. आणि म्हणून भगवान दत्तात्रेयांच्या प्रेरणेनं महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानची स्थापना केवळ या वेदांत रक्षण झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही केली. आणि ही स्थापना जेव्हा झाली 1990 मध्ये, तेव्हा खरोखर एक वेद पाठशाळा कशी चालू हा प्रश्न आम्हाला होता. आज भगवंताच्या कृपेनं एक एक करत वेद पाठशाळा वाढत गेल्या आणि संपूर्ण उत्तर भारतामध्ये आज जम्मू पासून मणिपूर पर्यंत 36 वेद विद्यालय आपली चालू आहेत. ही सगळी विद्यालय निःशुल्क चालतात. विद्यार्थ्यांना काही खर्च करावा लागत नाही आणि त्यांची उत्तमात उत्तम व्यवस्था आपल्याला त्यामध्ये बघायला मिळेल. आणि या सर्वांच्या नंतर वेदर्षी तपोवन नावाचं महाविद्यालय आम्ही आळंदीला आरंभ केलाय. आळंदीच्या या महाविद्यालयामध्ये वेदांग, वेदांत आणि वेदार्थ यांच्या ज्ञानासहित उत्तमातले उत्तम पुरोहित कसे निर्माण करायचे, उत्तमातले उत्तम वेदाध्यापक कसे निर्माण करायचे आणि उत्तमातले उत्तम देशभरात आपल्या सगळ्या ग्रंथांचं निरूपण करतील असे वक्ते कसे तयार करायचे हा दृष्टिकोन घेऊन आम्ही त्याचा आरंभ केलाय.
आणि हे सगळं कार्य करत असताना संपूर्ण वेद कंठस्थ करणारी 1800 पेक्षा अधिक युवक मंडळी आम्ही भारत मातेला अर्पण केलेली आहे, ज्यांचा संपूर्ण वेद कंठस्थ आहे, सस्वर कंठस्थ आहे. एक जय जगदीश हरेची आरती आपल्याला पाठ करायला नाकीनऊ येतात, खालीवरती होतं बोलताना, पण एक विद्यार्थी जेव्हा ऋग्वेदाचा घनपाठी होतो तेव्हा त्याला 10,000 गुणिले 13 म्हणजे 1,30,000 मंत्र कंठस्थ ठेवावे लागतात. हे सगळं कार्य आपल्या देशामध्ये पिढ्यानपिढ्या नवे सहस्त्रकांच्या पासून चालत आलेलं आहे आणि हे कार्य संपून जाऊ नये, भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाचा हा अत्यंत महत्वाचा गाभा आहे. या दृष्टिकोनातून हे वेदसेवेचं काम चालू आहे आणि हे संपूर्ण कार्य केवळ भगवंताची कृपा आणि आमच्या समाजातल्या दानदात्यांचं सहकार्य याच्यावरती चालू आहे. शासकीय याला मदत कुठल्याही प्रकारची नाही, एक लक्षात ठेवा. काही ठिकाणी आम्ही शासनाच्या आग्रहास्तव पायलट प्रोजेक्ट म्हणून काही विद्यालयांना त्यांनी दिलेली मदत आम्ही स्वीकारतो, पण मुळात शासनावरती अवलंबून राहू नये हा माझा पिंड आहे. मग कशावरती अवलंबून राहावं? माझ्या समोर समर्थ असतात. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. यातनं तेजस्वी बालक निर्माण होता. आम्हाला फक्त पंचपात्र हातात घेऊन पूजा करणारे पुरोहित निर्माण करायचे नाही आहेत, तर समाजाला सांस्कृतिक नेतृत्व देणारे वीर वैदिक निर्माण करायचे, हे लक्षात ठेवा. त्याची आज आवश्यकता आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या आणि अध्यापकांच्या समोर बोलताना मी त्यांना सांगत असतो की तुम्हाला काय करायचं हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. तुमच्या समोर शंकराचार्य पाहिजे, तुमच्या समोर सायणाचार्य पाहिजे, चाणक्य पाहिजे, तुमच्या समोर समर्थ रामदास स्वामी पाहिजे, लोकमान्य टिळक पाहिजे. यादृश शंकराचार्य चाणक्य सायणस्तथा तिलको मालवीयश्च तादृशा संत पंडिता. अशा प्रकारचा तेजस्वी ब्राह्मण जेव्हा उभा राहील तेव्हा खरोखर या भारताचं पुनरुत्थान खऱ्या अर्थानं करता येईल, ही माझी खात्री आहे आणि ते होणार. आपण महत्वाचा शब्द ऐकला, वीर वैदिक. असा शब्द ऐकायला मिळत नाही, कारण वीर ऐकायला मिळतो, वैदिक ऐकायला मिळतो, वीर वैदिक एकत्र ऐकायला मिळत नाही. आणि याच कारणासाठी मी स्वामीजींना नेहमी योद्धा संन्यासी हे विशेषण जे स्वामी विवेकानंदांबद्दल वापरलं होतं ते अमेरिकेत आल्यानंतर इथल्या वर्तमानपत्रांनी, ते मला नेहमी आठवतं मी जेव्हा स्वामीजींकडे पाहतो. कारण योद्धा आणि संन्यासी, जसं वीर आणि वैदिक, आणि तीच आज काळाची गरज आहे. याचबरोबर गीता परिवार अजून एक संस्था स्वामीजींची आहे, अनेकांना माहिती असेल. मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे काही जण त्या माध्यमातून गीता शिकतही असतील. पण जरी तुम्ही गीता शिकत असाल, कोणीतरी शिकवणार एखादे शिक्षक किंवा शिक्षिका असेल, तुम्हाला तेवढंच फक्त त्याच्याबद्दल माहिती असेल, पण या परिवाराचं कार्य किती मोठ्या प्रचंड प्रमाणावर सुरू आहे हे काही कारणानिमित्त मला कळलं होतं. तेही थोड्याफारच प्रमाणात म्हणता येईल, पण आज प्रत्यक्ष आपल्या समोर ते स्वामीजी बसलेले आहेत, तर त्यांच्याच तोंडून ऐकूया की गीता परिवाराचं कार्य कसं सुरू आहे, कसं ते सगळं करतात आहेत, ते सगळं सांगतीलच आपल्याला आणि कुठपर्यंत त्याचा विस्तार आता पोहोचलेला. इसवी सन 1986 मध्ये गीता परिवाराची स्थापना पांडव पंचमीच्या दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध पंचमीच्या दिवशी एका विशिष्ट दृष्टिकोनातून केली. आवश्यकता आहे बालसंस्कारांची. लहान बालकांना कशा प्रकारे चांगलं वळण लावावं, नेमकं त्यांना त्या कोवळ्या वयामध्ये उत्तम दिशेनं पुढे जाता येण्याकरता काय काय करावं हे लक्षात घेऊन बालसंस्कार केंद्रांच्या साठी गीता परिवाराची स्थापना झाली. आणि त्यामध्ये पण एक स्पष्ट दृष्टिकोन त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी दिलेला होता. बालसंस्कार करणं म्हणजे काय करणं, या सगळ्या बालकांच्या मध्ये 5 प्रकारच्या प्रेरणा निर्माण झाल्या पाहिजेत. पहिली प्रेरणा
आम्ही भक्ती करणारे लोक आहोत. आम्ही ईश्वर विश्वासी, ईश्वराची भक्ती हा आमचा स्थायी भाव आहे. हा पहिला भाव. दुसरा भाव, भगवद्गीता हा आमचा प्रमाण ग्रंथ आहे. तिसरी बात, आम्ही भारत मातेचे उपासक आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारे भारतातल्या संस्कृतीतल्या कुठल्याही कानाकोपऱ्याची कोणीही कधी निंदा केलेली आम्हाला चालणार नाही. आम्ही ती होऊ देणार नाही, करणार नाही. भारत माता. पण आम्ही वैज्ञानिक युगात जगतो आहोत. त्यामुळे विज्ञान दृष्टी, आम्ही धार्मिक आहोत याचा अर्थ आम्ही बुरसटलेले आहोत किंवा आम्ही प्रतिगामी आहोत. आम्ही जे काही स्वीकारायचं ते अंधश्रद्धेने स्वीकार, असं काही नाही आहे. विज्ञानाच्या कसोटीवरती तावून सुलाखून विज्ञान म्हणत असताना मी केवळ पाश्चिमात्य विज्ञान म्हणत नाहीये, भारतीय विज्ञान पण त्यामध्ये ग्रहण करतो आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या. विज्ञान दृष्टी आणि या सर्वांचं प्रतीक म्हणून स्वामी विवेकानंद या पंचसूत्रीवरती आधारून बालसंस्कार कसे करता येतील याची प्रक्रिया आम्ही आरंभ केली आणि ती फार लोकांना भावली, आवडली. 16 प्रदेशामध्ये त्याचं काम सुरू झालं. कोविडच्या वेळेला काय झालं, आम्हाला एकत्र येता येईना, भेटणं किंवा समूहानं एकत्र काम करणं अशक्य झालेलं होतं. तेव्हा माझ्या सहकार्यांनी विचार केला की आपण स्वतंत्र बसायचं नाही, काहीतरी केलं पाहिजे. मग आपण ऑनलाईन काही काम सुरू करू. म्हणून त्यांनी learngita.com या नावानं कामाचा आरंभ केला. परवा म्हणजे 23 जून रोजी या कार्याला 4 वर्ष पूर्ण होत आहेत, झाली. 23 जूनला 4 वर्ष पूर्ण झाली. 5व्या वर्षाचा आरंभ झाला. या 4 वर्षामध्ये काय काय काम झालं असेल. learngita.com या नावानं जे काम गीता शिकवण्याचं आम्ही आरंभ केलं, त्यामध्ये आधी आम्हाला वाटलं होतं की थोडे 1000-1 लोक त्यामध्ये शिकतील. पण आज मितीला 182 देशातले 10.5 लाख लोक भगवद्गीता शिकतात. 182 देश आणि 10.5 लाख लोक शिकतायत. आणि हे शिकतायत कसं, कोण शिकवताय याकरता रोज 8000 आमचे बंधू भगिनी आपला 1 तासाचा वेळ निशुल्क देऊन आणि सेवा केवळ करतायत. आणि हे जे काम चालतं 13 भाषांच्या मधनं चालतं आणि पहाटे 4 वाजता वर्ग सुरू होतात ते रात्री 2 वाजेपर्यंत चालतात. कारण हे सगळे टाइम झोन्स दिलेले आहेत आणि प्रत्येकाला त्याचा टाइम झोन आणि त्याची आवडती त्याची आवश्यक भाषा याचं चयन करता येतं. आणि गीता शिकतात. ती कशी शिकतात मी तुम्हाला खात्रीनं सांगतोय. ज्या प्रकारे गीता शिकवण्याची उच्चारण पद्धती गीता परिवारानं निर्माण केली तशी इतिहासात आतापर्यंत निर्माण झालेली नाही. आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा की ज्यांना संस्कृत येतच नाही, किंबहुना काही तर आमच्या माता त्यामध्ये अशा त्यांना वाचताच येत नाही. कारण वयोवर्ष 6 पासून वयोवर्ष 90 पर्यंत सगळ्यात रेंज मधले लोक आहेत. आम्ही हे काम सुरू केलं होतं मुलांच्या करता. पण मुलांच्या करता सुरू केलेल्या कामामध्ये पुढे पुढे मोठ्यांना शिरकाव करावा असा वाटला. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना नकार दिला. मला फोनवर फोन येऊ लागले, रडू लागले. मी म्हटलं अरे तुम्हाला ऑनलाईनच तर शिकवायचंय, कुठे जायचंय, तुमचे पाया काय दुखणार नाहीये, तुम्ही सर्वांना शिकवा. वी ओपन इट फॉर ऑल. आणि त्याचा परिणाम हा झाला वयाच्या 6व्या वर्षापासून 90व्या वर्षापर्यंत सगळ्या प्रकारचे लोक गीता शिकतायत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, सर्वांचे उच्चार, जगभरातल्या सर्वांचे उच्चार अगदी सारखे होत आहेत. याचं कारण ती निर्माण केलेली पद्धती आहे. वैदिक पद्धतीनं गीतेचे उच्चार कसे करावेत हे आम्ही त्यातलं दाखवून देतो. आणि हे लोकांना इतकं भावलं, इतकं आवडलं की आता इस्कॉन सहित सगळ्यांना त्याचं अनुसरण करावं असं वाटतं. Just because nobody could achieve it. ही केवळ भगवंताची कृपा आहे. आणि अशा प्रकारची गीता पाठांतर म्हणून पण शिकवली जाते. पण केवळ पाठांतर ते राहत नाही,
तर शनिवार रविवारी त्याची विवेचन सत्र असतात, जे या आठवड्यात तुम्ही संस्था घेतली ज्या विषयाची, ज्या श्लोकांची, त्या श्लोकांच्या मध्ये काय आहे त्याचं विवेचन सत्र असतं. आणि अशा प्रकारे या पद्धतीनं गीता, संपूर्ण गीता कंठस्थ असणाऱ्यांची संख्या हजारांच्या वरती आहे, हजारो आहे. आणि त्यामध्ये शेकडोना अशा प्रकारचे लोक तयार झाले की त्याला श्लोकांकासहित गीतेचे श्लोक सांगता येतात. म्हणजे आपण सांगितलं 9वा अध्याय 17वा श्लोक बोल की लगेच तो ते बोलणार. अशा प्रकारे लोकांनी अहमभिकेनं, म्हणजे आम्ही तर फक्त गीता शिकवणं सुरू केलं होतं, लोकांच्याकडनं आलेल्या त्यांच्या प्रेरणेतनं, स्वयंस्फूर्तीतनं काय काय गोष्टी आम्हाला अनुभवायला आल्या. 2 जण असे आहेत की त्यांनी संपूर्ण गीता, त्यांना उलट पद्धतीनं म्हणता येते, सुलट पद्धतीनं म्हणता येते. आता हे सगळे प्रयोग लोकांनी केलेले आहेत. ज्याप्रमाणे लोकांच्या अंतःकरणामध्ये रामाबद्दल अत्यंत आदर, त्याप्रमाणे ही गीता आपल्याला यावी अशा प्रकारे लोकांना वाटतं. हे सगळं काम केवळ कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि भगवंताची सेवा म्हणून चालतं. याच्यामध्ये एकाही कपरदिकेचा, एकाही पैशाचा कुठलाही व्यवहार नाही. शिकणाऱ्यांना काही द्यावं लागत नाही, शिकवणाऱ्यांना आम्ही काही देत नाही. जे गीता शिकले ते विचारतात आम्ही काय करावं, आम्ही सांगतो तुम्ही शिकलात, तुम्ही लोकांना शिकवा. गीता पढे पढावे, जीवन में लावे. आपण गीता शिकावी, आपण लोकांना गीता शिकवावी आणि ही गीता जीवनात उतरवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणानं करावा. याचाच मधितार्थ आहे गीता परिवार. गीता परिवाराला इतकंच काम करायचं आहे, कारण गीता परिवाराला हे ठाऊक आहे की भगवद्गीता हे आमच्या सगळ्या संस्कृतीचं अमूल्य एकत्रितपणे साठलेलं संचित आहे. आणि त्यामुळे ही गीता एकदा आपल्या मुखी आली, त्या मंत्रात आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हे आमचे आलेले अनुभव आहे. भगवद्गीतेचं पाठांतर करता करता काही तरुणांनी मला स्वतः सांगितलं, पाठांतर करताना, विवेचनाच्या वेळेला नाही, व्याख्यानांच्या बंद नाही, पाठांतर करताना ते श्लोक पुन्हा 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 बोलावे लागतात. त्याचा परिणाम हा झाला, त्यांचं डोक्यातलं प्रोग्रॅमिंग बदलून गेलं. कित्येकांचं डिप्रेशन समाप्त झालं. 2 उदाहरणं अशा प्रकारची आहेत की त्या बालकांना बोलता येत नव्हतं, पण रोज गीता ऐकता ऐकता आणि बोलण्याचा प्रयत्न करता करता त्यांना बोलता यायला लागलं. गीतेचे श्लोक ते गाऊ लागले. त्यामुळे कशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचे शब्द हे संजीवनी सारखे मंत्रमय शब्द आहेत, याचा अनुभव आम्ही हजारोंच्या संख्येच्या उदाहरणांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला खरोखर समाधान आहे की अशा प्रकारचं काम होऊ शकलं. कारण अशा प्रकारचं काम जेव्हा होतं तेव्हा आपल्या धर्मावरचा, आपल्या कार्यावरचा, भगवंताच्या कृपेवरचा विश्वास वाढत जातो. गीता परिवार हे त्याचं साक्षात प्रत्यंतर आहे. आता माझ्या 75चा कार्यक्रम झाला या आळंदीमध्ये 6 महिन्यापूर्वी. मी सांगतो कशा करताय, ज्यांचा माझ्याशी काही परिचय नाही, बंगाली मातृभाषा असलेले 60 कार्यकर्ते तिथे केवळ सेवा देण्याकरता आले. लंडन मधनं आले, अमेरिकेतनं आले, सगळीकडनं आले. पण ज्यांचा आमचा काही परिचय नाही, केवळ ऑनलाईन गीता शिकता शिकता त्यांना असं वाटलं की स्वामीजींचा अमृत महोत्सव आहे, आपण गेलं पाहिजे. आणि ते कार्यकर्ते निःशुल्क त्या ठिकाणी सेवा देण्याकरता आले. कोणी बोलावलं, कुठला संबंध होता, एकच संबंध आहे, भारत मातेची आम्ही लेकरं आहोत आणि भगवान श्रीकृष्णांचे आम्ही अनुयायी आहोत. या एका संबंधावरती गीता परिवार वसुदैव कुटुंबकम साकारण्याचा प्रयत्न करताय. आपण ते learngita.com वरती जाऊन बघावं, अनुभवावं, त्यात जमेल तर सहभागी व्हावं, आपल्या घरातल्या मुलांना सहभागी करावं. तुम्हाला गंमत सांगतो, परवा मी 4 दिवसापूर्वी न्यू जर्सीला होतो आणि माझ्याकडे एक 6 वर्षाची मुलगी आली. 6 वर्षाच्या मुलीची ते सगळं माझ्याकडे रेकॉर्डेड आहे. तिच्या आईवडिलांनी सांगितलं हिची गीता पाठ आहे. ती तमिळ भाषेतली मुलगी. आता आमची काही ओळख पण नाही, पण ओळख ती गीता परिवाराची ऑनलाईन ओळख. आणि ते माझ्याकडे घेऊन आले
मी त्याला विचारलं, श्लोक विचारले, 8-10 श्लोक विचारले, तिला पटापट मला म्हणून दाखवले. 6 वर्षाच्या मुलीची बिनचूक संपूर्ण गीता कंठस्थ असणं हे जर अमेरिकेत केलं जाऊ शकतं तर ते कुठे केलं जाणं अशक्य नाही. आपल्याला त्यातलं काहीतरी करता आलं पाहिजे. मी एक गोष्ट मात्र सांगत असतो, माणूस म्हणून आणि त्यातही हिंदू म्हणून जन्माला आलो असेल आणि माझा गीतेचा एकही अध्याय कंठस्थ झाला नसेल तर माझं जीवन मी कसं जगलो याचा पुनर्विचार प्रत्येकानं करायला हवा, अशी माझी तळतळीची सर्वांना प्रार्थना असते आणि प्रेरणा पण असते. सर्वो निषदो गावो दोघदा गोपाल नंदन असं म्हटलेलं आहे स्वामीजींच्या मुखातून आपण ऐकलंच. 8,000 शिक्षक आणि लाखो लोक आज भगवद्गीता शिकतायत. आणि माऊली म्हणते साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिणते हे शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र, अक्षरे लिये. मुद्दा हा आहे की लर्न गीतामध्ये सहभागी असलेले कोण कोण त्या ठिकाणी कुठेतरी असतील आणि उभे राहणं. हे बघा, हे सगळे लर्न गीतामधले आमची कोणाची एकमेकांची ओळख नाहीये. वा वा वा. पण भगवद्गीता शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळी मंडळी सहभागी आहे. आपलं सर्वांचं अभिनंदन. आणि हे ते मंत्र आहेत, भगवद्गीतेचे श्लोक हे मंत्र आहेत आणि त्याचा परिणाम आपण काय होतो स्वामीजींच्या मुखातून ऐकला. पुढे जाऊया. आज सकाळी आपण ऐकलंच आणि तो प्रश्न मला स्वामीजींना विचारायचा होता, त्याचं थोडंसं उत्तर म्हटलं तर सकाळी मिळालेलं आहे, पण तरीही मला ते राहवत नाही विचारल्याशिवाय, म्हणून मी ते स्वामीजींना विचारतो. स्वामीजींनी त्याचं थोडक्यात उत्तर दिलं तरी चालेल की शिवाजी महाराजांवरती विशेषतः धार्मिक पीठावरून व्याख्यान करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी झाली आणि त्याचा मुख्य उद्देश काय? स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी नराची, अशा प्रकारच्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत. पण तरीही आपल्या परंपरेतली काही व्यक्तिमत्व अशा प्रकारची आपल्याला दिसतात ज्या ठिकाणी भगवंताचा अंश आपल्याला अवतरलेला दिसतो. गीता वाचणारे आम्ही लोक आणि त्यामुळे यद्यप विभूती वत्सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवम. भगवंतानं म्हटलंय की ज्या ज्या ठिकाणी भव्य उत्कट दिव्य अशा प्रकारचं काहीतरी तेजस्वी कार्य दिसेल त्या ठिकाणी माझा अंश आहे याची खात्री बाळग, असं भगवंतानं गीतेत सांगून ठेवलंय. आणि अशा प्रकारच्या तेजाचं दर्शन आपणाला इतिहासामध्ये ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये होतं तसं अन्यत्र होत नाही. म्हणून मला शिवाजी महाराज सुद्धा माझे एक अत्यंत मोठे आराध्य आदर्श वाटतात. आताची गोष्ट नाहीये, माझ्या लहानपणापासून मी माझ्या समोर थोडी तोडमोड जोडतोड करून एक श्लोक, लहानपणची गोष्ट आहे, लिहून ठेवलेला होता. त्याला मिशन स्टेटमेंट म्हणता येईल असं मला आता मी आधुनिक पुस्तकं वाचल्यानंतर मला लक्षात आलं. तेव्हा मला हे शब्दही ठाऊक नव्हते. पण मी लिहून ठेवलं होतं की रोज 3 गोष्टींची आठवण केली पाहिजे. चरित्रम रघुनाथस्य, शास्त्रम योगेश्वरस्य च, कार्यम शिवसमर्थस्य, प्रत्युषे प्रत्यहम स्मरे. रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा रामाचं चरित्र आठवावं, कृष्णाची गीता आठवावी आणि शिवसमर्थांनी केलेलं कार्य आठवावं. कारण शिवसमर्थांनी जे कार्य केलं त्या कार्यामुळे आपण आज या ठिकाणी आपल्या धर्माचं नाव घेऊ शकतो आहोत. लक्षात ठेवा, जर शिवसमर्थांचं कार्य झालं नसतं तर भूषणच्या शब्दामध्ये सांगतोय, काशी होते का जाती, मथुरा मस्जिद होती, शिवाजीला होत तो सुनत होत सबकी. हे त्यावेळेला भूषणानं लिहून ठेवलेलं अक्षरशः सत्य आहे. आणि त्यामुळे समर्थांचं एक वाक्य आणखी लक्षात घ्या, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. ज्यांनी धर्माची संस्थापना केली, लोकांचं रक्षण केलं,
या कसोट्या लावून तुम्ही शिवाजी महाराजांच्याकडे बघा. वयाच्या 14व्या वर्षी, आणि 14वं वर्ष नंतर आलं राव, वयाच्या 12व्या वर्षी विजापूरला जात असलेला हा शिवाजी गोमातेची हत्या करणाऱ्या कसायाचा हात वरच्या वरती छाटून टाकतो. तो काय शिकला असेल, कुठल्या प्रेरणा त्यानं आपल्या अंगी बाळगल्या असतील. 14व्या वर्षी ज्याच्याकडनं प्रतिज्ञा केली जाते हिंदू साम्राज्याच्या स्थापनेची, आणि 16व्या वर्षी तर पहिला किल्ला घेतला सुद्धा. आणि सगळं करत असताना ज्या प्रकारचे मावळे त्यांनी निर्माण केले, त्यांचं फॉर्मिंग द टीम, स्टॉर्मिंग द टीम, नॉर्मिंग द टीम अँड परफॉर्मिंग विथ द टीम, हे सगळं जे एक एक प्रसंग त्यांच्या जीवनातला असा जीव घेणा प्रसंग आहे की त्यातला एकही प्रसंग कोणालाही चिरडून टाकण्याकरता पर्याप्त होता. पण या महापुरुषाने सर्वांच्यावरती मात केली. आणि ही मात करताना एकाही ठिकाणी कधी त्यांनी सोडा त्यांच्या एकाही मावळ्यानं एकाही महिलेचा अनादर केला नाही. एकाही शेतकऱ्याच्या काडीला त्यांनी हात कधी लावला नाही. कोणावरती अत्याचार होऊ दिला नाही. संपूर्ण एका पिढीला अशा प्रकारे आपल्या गुणवत्तेनं भरून टाकणं हे जगात आजवर कुणाला पण शक्य झालेलं नाहीये. कुणाला पण झालेलं नाही. आणि याच्याकरता तुम्हाला छत्रपतींनी स्वतः किती काळजी घेतली होती हे सगळं अभ्यासावं लागेल. त्यांची आज्ञापत्र वाचताना डोळ्यात अश्रू येतात की काय शेतकऱ्यांची काळजी कशी घ्यावी. दुष्काळ पडला असेल तर शेतकऱ्याला कर तर माफ असलाच पाहिजे, पण त्याला बी बियाणं सगळं आपल्याकडनं मिळालं पाहिजे. आणि त्याला खायला पण अन्न राज्यानं दिलं पाहिजे. रेतेच्या एका काडीलाही एखाद्या सैनिकाला धक्का लावता कामा नये. महत्वाची गोष्ट आहे की इतिहासात अशा प्रकारचं उदाहरणच नाही की अशा प्रकारचा अत्याचार कधी एखाद्या मावळ्यानं कुठे केलाय. असं घडवणं फार अवघड आहे. आता तरी घडतंय का, भारतात तरी घडतंय का, बोला ना. पण तेव्हा त्यांनी ते घडवून दाखवलं. आणि याचं मुख्य कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये हाही धग होती की हे कार्य माझं नाही, हे भगवंताचं काम आहे. हा त्यागी महापुरुष होता. अंतरंगात संन्यस्त वृत्तीचा होता. आणि बेभान होऊन धर्माकरता काम करणारा होता. एक साधी गोष्ट सांगू का तुम्हाला. आपल्याला किती जमेल याचा विचार करा. आज सुद्धा 10 नोव्हेंबर 1649 या दिवशी दुपारी 2 वाजता 10 नोव्हेंबर 1649 या दिवशी दुपारी 2 वाजता अफजल खानाचा कोथळा त्यांनी प्रतापगडावरती बाहेर काढला. खानाला संपवला. आणि त्याच्याकरता त्यांना काय 2-2.5 महिनेपर्यंत तणावाखाली काम करावं लागलं. हे जो ते चरित्र वाचेल त्याला कळेल. पण शेवटी त्यांनी ते घडवून आणलं आणि ते घडलं. एनिवे दुपारी 2 वाजता हे घडलं. त्यानंतर खरोखर त्यांनी किती दिवस थंड हवेच्या ठिकाणी जायला हवं तो बोला विश्रांती घेण्याकरता. दुपारी 2 वाजता ही घटना घडली आहे. आणि रात्री 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सोबत छोटी तुकडी घेऊन निघालेले आहेत प्रतापगडावरनं. आणि 25 दिवसांच्या मध्ये 19 किल्ले परत जिंकून पुन्हा प्रतापगडावरती आले. 25 दिवसामध्ये 19 किल्ले जिंकले. पुराण कथांच्या मध्ये शोभाव्या अशा प्रकारच्या या घटना आहेत. पण हा इतिहास आहे. त्यामुळे आपली मान त्यांच्या समोर न चुकवावी तर कोणासमोर चुकवावी हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे एक लक्षात ठेवा, जर हा देश जगायचा असेल, जर हा धर्म टिकायचा असेल, तर हा समाज एकसंध राहायचा असेल, आणि जर जीवन
आदर्श ठेवून भारत मातेचं उत्थान करायचं असेल तर आपल्यासमोर रात्रंदिवस छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे. मी तर गीता परिवाराच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी बाल संस्कार केंद्रांच्या मध्ये कामं केली त्यांना सांगत आलो, आधीपासून सांगत आलो की अरे आता ही कामं करायची, ती पंचसूत्री कुठली आहे ते मी तुम्हाला सांगितलं. थोडक्यात ते कसं सांगावं त्याचे अनेक पर्याय मी सांगितले. आणि शेवटी सगळ्या विद्यार्थ्यांना, माझ्या कार्यकर्त्यांना मी हे सांगत असतो की बाल संस्कार करणं म्हणजे काय, एका वाक्यात कळून घ्या. सगळ्या बालकांच्या अंतःकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद या दोघांची स्थापना करून टाका, तुमचं काम संपलं. प्रत्येक बालकाला छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलचा आदर निर्माण करून द्या. बाकी सगळं जे घडायचं ते त्यांच्याकडनं आपोआप घडेल. यू नीड नॉट वरी. आणि याच्या नंतर एक आणखी वाक्य सांगतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पूज्य डॉक्टर हेडगेवार एक गोष्ट सांगत होते, आपल्या कार्यकर्त्यांनी कोणालाही व्यक्तिगत आदर्श म्हणून समोर ठेवू नये. व्यक्तीमध्ये दोष येतात आणि त्यामुळे कधी कधी ते दोष नसतात पण आपल्या परसेप्शनला ते दोष वाटतात, असंही असतं. कारण यथार्थ आणि परसेप्शन या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे व्यक्तिगत कुठल्याही प्रकारचा आदर्श कार्यकर्त्यांना ठेवू नये असं बोलताना डॉक्टर एक सांगायचे, ठेवावाच वाटला तर एकच आदर्श ठेवावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा. त्यामुळे माझ्या मनात फार होतं की मी त्यांची कथा, भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णांच्या नंतर इतकं महनीय व्यक्तित्व हेच आहे, त्यामुळे त्यांची कथा आपण करावी. काय शिवाजी महाराज सांगू का, एका श्लोकात सांगून टाकतो. वीरता साधुतो पेता, वीरता साधुतो पेता. मनुष्यानं वीर असलं पाहिजे पण त्यानं सज्जनही असलं पाहिजे. वीरता साधुतो पेता, साधुता चातुर्यता. सगळे राजपूत राजे सज्जन होते हो, पण ते चतुर नव्हते. त्यामुळे सावरकरांनी त्यांच्याबद्दलचं केलेलं विधान अत्यंत महत्वाचं आहे. ते आदरणीय आहेत पण अनुकरणीय नाहीये. मरण्याकरता नाही लढायचं. शिवाजी महाराजांनी नवीन मंत्र दिला, आम्हाला जिंकायचं आहे. आज जिंकू किंवा उद्या जिंकू, आज मारू, पळून जावं लागलं तर पळून जाऊ, उद्या पुन्हा येऊ, पण मारू ते तुम्हालाच मारू, आम्ही नाही म्हणणार. जिंकू किंवा मरू, मरू कशाला, मारूच. राष्ट्राला विजयाचा मंत्र देणारा कोणी हवा असतो. त्यामुळे वीरता साधुतो पेता, साधुता चातुर्यता. चातुर्य काय असतं ते शिवाजी महाराजांच्याकडून शिकावं का. ते किती गोडबोले होते, किती कोणाला गोडबोले नाव नाही आहे ना, इंग्रजांनी लिहून ठेवले, त्याच्या बोलण्याला भाळू नका. त्यांनी आपल्या वकिलांना लिहिलेली जी पत्र आहेत, शिवाजी फार गोड बोलणार आहे, त्याच्या बोलण्याला भाळू नका. त्यांच्याशी बोलावंच लागतं, कारण त्यांनी असंच बोलून आम्हाला गंडवलं. त्यामुळे हे चातुर्य आवश्यक असतं. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, शिवरायाचा आठवावा साक्षेप, शिवरायाचा आठवावा प्रताप. वीरता साधुतो पेता, साधुता चातुर्यता. पण हे चातुर्य कशा करता, आपलं घर भरण्याकरता, शुद्धगणच्या बँकांच्या मध्ये आपली खाती गरम करण्याकरता, चातुरी लोकमांगल्या सगळ्यांच्या कल्याणाकरता. छत्रपतींचं चातुर्य सर्वांच्या कल्याणाकरता होतं. वीरता साधुतो पेता, साधुता चातुर्यता, चातुरी विश्वमांगल्या, शिवस्य ईशा विराजते. हे म्हणजे शिवाजी महाराज. आणि त्यामुळे मला असं वाटलं की त्यांचे गुण कमी काय गाऊ शकणार आहे, ते अनंत गुण आहेत. पण माझी वाणी पवित्र करण्याकरता बाकी सगळे विषय हाताळून झाले, पण
हा विषय हाताळल्याशिवाय त्याची पूर्णावती शक्य नाहीये. म्हणून मला शिवाजी महाराजांची धार्मिक व्यासपीठावरून कथा करण्याची उर्मी आली. आणि ती पहिली कथा जेव्हा कळलं स्वामी रामदेवजींना की मी अशी कथा करणार आहे, त्याने म्हटलं पहिली कथा पतंजली योगपीठ में होगी. आणि अत्यंत दिमागदार अशा पद्धतीनं ती कथा झाली. आता इथून गेलो की सोलापूरला पुन्हा मराठी कथा आहे, पुन्हा मुंबईला हिंदी कथा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ही भारताच्या उद्धाराची खरी खुरी गुरुकिल्ली आहे, इतकंच लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर खरं याच्यात येऊन गेलं, कारण माझा पुढचा प्रश्न हाच होता की मी आता वेळेकडे लक्ष ठेवून थोडे काही प्रश्न मधले सोडतोय. पण एक प्रश्न असा होता की पुढच्या पिढीपर्यंत आपला हा वारसा कसा पोचवावा आणि आपल्या धर्मापासून त्यांना तोडण्याचं जे षडयंत्र आज सुरू आहे सगळीकडे या देशात सुद्धा, तर त्याचं उत्तर स्वामीजींनी थोडक्यात दिलंय. त्यांच्या अंतःकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद प्रतिष्ठापित करा, समस्येचं निराकरण आपोआप होईल. एवढं उत्तर आपण या प्रश्नाचं स्वीकारूया. पण त्याच्याशी संबंधित एक दुसरा प्रश्न स्वामीजी मला विचारायला तरीही आवडेल. असं म्हणतात की आई बिघडली म्हणून समाज बिघडला आणि समाजाचं पुढे राष्ट्र होतं, आपल्याला कल्पना आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलतो आहे की जिजामातेने ज्यांना घडवलं. तर माझा प्रश्न स्वामीजी तुम्हाला जसा आहे की लहान मुलांना किंवा पुढच्या पिढीपर्यंत संस्कार कसे पोचवावे आपण थोडक्यात बोललो, पण त्यातल्या त्यात विशेषतः मुलींना आणि ज्या मुली आज लहान आहेत त्यांच्या ज्या आया म्हणतात, त्यांच्या ज्या आई आहे त्या आईला आपल्याला काही तुम्हाला सांगता येईल का की त्या मुलीला तुम्ही आत्तापासून असं घडवा की तिच्या पोटी पुढे जाऊन शुभ संतती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होईल. विषय अत्यंत महत्वाचा आहे, विषय फार मोठा पण आहे, पण हे करणं फार आवश्यक पण आहे. ही तर गोष्ट सत्यच आहे. इंग्रजीतलं एक सुंदर वाक्य मला नेहमी आठवतं, गिव्ह मी गुड मदर्स अँड आय विल गिव्ह यू ए ग्रेट नेशन. चांगल्या माता मला द्या, मी तुम्हाला महान राष्ट्र देईन. जन्माला येणारं मूल आपल्या आईच्या संस्कारांनी सर्वात जास्त प्रभावित झालेलं असतं. आणि म्हणूनच आपल्या परंपरेमध्ये प्रत्येकाचा पहिला गुरु आई हेच मानलेलं आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण वी ओwe मच टू अवर मदर ओनली. आता ही माता तिच्या अंतःकरणातल्या भावभावना कशा असतील तशाच प्रकारची पुढली पिढी घडवणार आहे. आणि त्यामुळे या मातांना सुद्धा घडवण्याकरता लहानपणापासून त्या मुलींना, छोट्या मुलींना आपण कसं घडवतो हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. झालंय काय, केव्हा तरी आता ठेचा लागल्यानंतर लोकांना वाटू लागतं की आता आपण बदलावं, काहीतरी करावं. आपल्याकडे गर्भसंस्कार नावाची गोष्ट आहे ती आपण पुष्कळ अंशी विसरत चाललेलो होतो. लक्षात ठेवा, संस्कारांचा आरंभ केव्हा होतो? 18-20 वर्षानंतर नाही होत, तो 5व्या वर्षी पण नाही होत. आपली मूळ पद्धत अशा प्रकारची आहे की बालक गर्भात असताना त्याच्या संस्कारांचा आरंभ होतो. आणि त्यामुळे पहिली गोष्ट या सगळ्या मातांच्या मध्ये आणि वातावरणामध्ये आपल्या धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल एक अत्यंत मोठी श्रद्धेची भावना निर्माण करण्याची आवश्यकता आहे. योगायोगानं माझ्याकडे आता नाही आहे, पण मी तुम्हाला तो नंबर पाठवून देईन कशा तरी पद्धतीनं. पण माझ्या मोबाईल मधून सांगतो, तुम्ही तो घ्या. पण तो कसला नंबर आहे ते सांगतो.
तुम्ही केरला स्टोरी वाचली असेल किंवा बघितली असेल किंवा नसेल, पण त्या केरला स्टोरीमध्ये एक फार महत्वाचा मुद्दा येतो. ज्या ज्या मुलींचं ब्रेन वॉशिंग झालं, ज्या ज्या मुली त्या लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये अडकल्या, त्या का अडकल्या याचं कॉमन एक कारण हे आहे की आपल्या संस्कारांचा गंधही त्यांच्या मनाला लागलेला नव्हता. कुठल्याही प्रकारे आपले संस्कार त्यांना देण्यातच आलेले नव्हते आणि आपले संस्कार त्यांना कुठल्याही प्रकारे देण्यात आलेले नसल्यामुळे त्यांच्याशी आर्ग्युमेंट करणारी मुलं मुली या त्यांना उल्लू बनवण्यामध्ये सहजपणे सफल होत गेले आणि या सगळ्या मुली त्यामध्ये अडकत गेल्या. आमच्या भारतामध्ये थोडा विषय बदललाय, पण तो लक्षात आला हा फार महत्वाचा विषय सांगून नंतर पुन्हा सांगतो. त्रिवेंद्रम या ठिकाणी एक संस्था आहे, आर्ष विद्या समाजम असं त्या संस्थेचं नाव आहे. त्याचे संचालक आहेत आचार्य मनोज. त्यांचा माझा परिचय झाला जेव्हा आम्ही वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये बँकॉकला भेटलो. या एका व्यक्तीनं या लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या किती मुली सोडवल्या असतील तुम्ही कल्पना करा. जस्ट इमॅजिन. 7,000हून अधिक मुली त्यांनी परत आणल्या. त्यांची घर वापसी केली आणि हे सगळं करताना त्यांच्या लक्षात काय आलं, या मुली या जाळ्यात का अडकल्या, त्यांना आपल्या धर्माचा गंधच नाही आणि म्हणून त्यांनी पुढल्या आणखी मुली या जाळ्यात अडकू नये एवढ्याकरता लहान बालिकांना काय शिकवावं याचा कोर्स तयार केला. तो अत्यंत महत्वाचा कोर्स आहे. मी तो नंबर देईन, तुम्ही तो अवश्य घ्या आणि यू प्लीज टॉक टू हर. आता त्यांचं एक पुस्तक, खरं म्हणजे मी भारतात असतो तर तेव्हा प्रकाशन मला करायचं होतं, पण मला इकडे यायचं होतं. कथा एका प्रत्यावर्तनाची या नावानं ते पुस्तक प्रकाशित झालंय परवा. पण त्यांनी तो कोर्स तयार केला आणि त्याचा परिणाम असा दिसायला लागला की आपोआप या सगळ्या गोष्टींना खीळ बसू लागली. मूळ मुद्दा काय आहे? मूळ मुद्दा हिंदू माता पित्यांना आपल्या मुला मुलींना काही धार्मिक शिक्षण द्यावंसं वाटत नाही. हा पहिला मुद्दा आहे. का वाटत नाही? त्यांनाच मुळात आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान नाही, किंबहुना आपण धार्मिक आहोत असं लोकांना कळता कामा नये याची काळजी घेण्या इतका हा समाज ग्लानिग्रस्त झालेला होता. म्हणजे मला काही लोक ठाऊक आहेत की ज्यांना गणपतीच्या मंदिराच्या जवळनं मी जातोय, गणपतीला नमस्कार तर मला करावासा वाटतोय, पण तो इतरांना कळू नये असं पण वाटतंय, पण असा नमस्कार करतात. हे विष आपल्या डोक्यामध्ये टाकण्यात आलं. त्याला सरळ असाही नमस्कार करता आला असता, पण समाजातलं वातावरण अशा प्रकारचं की त्यांना बुरसटलेले म्हणणार, त्यांना प्रतिगामी म्हणणार, त्यांना आणखी काय काय म्हणणार. आणि त्यामुळे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, गेल्या 15-20 वर्षामध्ये एक तर घटना घडलेली आहे. मी हिंदू आहे असं म्हणण्याचं जे साहस आधी आम्हाला नव्हतं ते या 15-20 वर्षामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. मी धार्मिक आहे ते लोकांना कळता कामा नये असं जे वाटत होतं, ती ग्लानी ओसरली, ती गेली. आणि याच्यामध्ये फार मोठा वाटा आमच्या शासकांचा पण आहे, आमच्या पंतप्रधानांचा पण आहे. हे मान्यच केलं पाहिजे. त्यांनी काय केलं? भस्म लावून एखादा पंतप्रधान
भगवान महादेवाला साष्टांग नमस्कार करतोय, हे जेव्हा आमच्या तरुणांनी बघितलं तेव्हा त्यांच्या मनातला तो संकोच गेला, तो झडत गेला. आणि तो झडत जाता जाता आता त्यांना स्वाभिमान वाटू लागला की यस आय एम हिंदू. आणि हे तुम्हाला केवळ भारतात नव्हे, हे अमेरिकेत सुद्धा जाणवायला हरकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्यामुळे तुमच्या बृहन महाराष्ट्र मंडळातल्या काही लोकांना जाणवत नसेल तर काही दिवसांनी ते जाणवेल याची मला खात्री आहे. वातावरण बदलावं लागतं, हवा बदलावी लागते. आणि त्यामुळे त्या तरुणांच्या मध्ये, तरुणींच्या मध्ये हा भाव निर्माण करण्यात आला पाहिजे की आम्ही धर्माभिमानी आहोत, आम्हाला एक अत्यंत श्रेष्ठ सर्वोच्च परंपरा आहे. आणि खात्री बाळगा, इतकी दिव्य, इतकी भव्य, इतकी पवित्र परंपरा जगात कोणालाही लाभलेली नाही. आमच्या देशानं कधी कोणावरती आक्रमण केलं नाही, आम्ही कोणाच्या विरोधात कधी गेलो नाही. कोणावरती आक्रमण न करणारा, कोणाच्या विरुद्ध न बोलणारा, सर्वांना सुखलाभावे म्हणणारा, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्, अशी गर्जना करणारा जगातला एकमात्र धर्म हिंदू धर्म आहे, लक्षात ठेवा. आणि खात्रीने बाळगा, सगळे धर्मग्रंथ बघून सांगतो मी तुम्हाला, त्यामुळे मला संकोच वाटण्याचं कारण नाहीये. म्हणून मी सकाळी बोलताना म्हटलं होतं की रामराज्याचा मॅनिफेस्टो काय आहे. जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी पसायदान हा मॅनिफेस्टो आहे. यात कुणाच्या विरुद्ध आम्ही आहोत, पण आम्ही कुणाच्या विरुद्ध नसलो तरी पण रात्रंदिवस आमच्या विरुद्ध अशा प्रकारे बोललं गेलं, इतकी नॅरेटिव्ह निर्माण करण्यात आली आणि इतकी इकोसिस्टीमनं आमच्या कानी कपाळी हे ठासून भरून टाकण्यात आलं. एक न्यूनगंड निर्माण झाला. सर्वात पहिल्यांदा हा न्यूनगंड घालवला पाहिजे. आणि मला अशा आया उभ्या करता आल्या पाहिजे की त्यांना स्वतःला जीवनात जमलं नसेल पण त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचं अंतरंग उफाळत गेलं पाहिजे की आमच्या घरामध्ये शिवाजी जन्माला यावा, आमच्या घरामध्ये महाराणा प्रताप जन्माला यावा, आमच्या घरामध्ये गुरु गोविंद सिंग जन्माला यावा, आमच्या घरामध्ये चाणक्य जन्माला यावा. हे जेव्हा त्यांना वाटू लागेल ना, तेव्हा आपोआप आपल्या मुलाला आपण ते शिकवलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे निराश होण्याचं कारण नाही आहे. आत्ताच्या युवती मी बघतोय, त्यांना हे वाटतंय आणि त्यांना खरोखर असं वाटतंय की आम्हाला होणारी संतती उत्तम व्हावी आणि ती देशाकरता, धर्माकरता काहीतरी महान कार्य करणारी व्हावी. अशा प्रकारचं हवा पालट पण होतो आहे, पण तो अधिक वेगानं होण्याची आवश्यकता आहे. आणि याकरता ज्याप्रमाणे बाल संस्कार शिबिर आम्ही घेतो, त्याप्रमाणे एका महान व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगून ठेवतो मी. आमचे अमरावतीचे स्वामी जितेंद्रनाथ महाराज आहेत. त्यांचा उल्लेख मला केला पाहिजे. विश्व मांगल्य सभा त्यांनी निर्माण केली. कशा करता निर्माण केली? आम्ही आमच्या मुलीला बाकी सगळं शिकवतो, पण मला पुढे जाऊन एक चांगली सून व्हायचं आहे, मला चांगली आई व्हायचं आहे, याचं शिक्षण आपण कधीच देत नाही. ते शिक्षण देण्याकरता आणि उत्तम संतती कशा प्रकारची निर्माण करावी हे तिच्याकडनं घडवून घेण्याकरता त्यांचं कार्य चालू आहे. फार मोठं कार्य चालू आहे. आणि त्यामुळे आता सगळीकडे संत पण जागृत आहेत. ते आपापल्या परीनं काम करतायत. कुठेतरी अशा कामामध्ये आपण जोडून घेतलं पाहिजे. आणि या सगळ्यांच्या पासून त्यांच्या ज्या प्रेरणा आहेत ते काय प्रशिक्षण देतात ते आपण जाणून घेतलं पाहिजे. ते आपल्या क्षेत्रामध्ये लागू केलं पाहिजे. त्याच्यातनं आपोआपच या मातांच्या मनामध्ये अशा प्रकारची आंदोलन उठतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये ही आंदोलन निर्माण झाली याचं कारण जिजाऊ आईसाहेब आहेत, यात शंकाच नाहीये. त्यामुळे याचं कारण त्यांनी ते भोगलं होतं. त्यांचं सगळं माहेर या पापी लोकांनी कपटानं संपवून टाकलं. त्यांचे सगळे भाऊ, त्यांचे वडील विश्वासघात करून मोगलांनी ठार केले.
जळफळत होतं त्या मातेचं अंतःकरण, आणि त्यामुळे त्यांच्या एक लक्षात येत होतं की अरे शिवा, मराठा मराठाला मारतोय रे, आणि तो इतरांच्या करता मारतोय. शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे जयसिंगाला लिहिलेलं. म्हणजे राजे, तुमच्या लक्षात एक गोष्ट आली पाहिजे. परदेशातून आलेले रानगे या देशातल्या सिंहांना आपसात भिडवून नष्ट करतायत, आणि ते सुखेने राहत आहेत. त्यामुळे हे सगळं आपल्या अंतःकरणात अत्यंत द्वेषानं भरलं पाहिजे. याकरता तरुणींची शिबिरं घेतली पाहिजे, छोटी छोटी शिबिरं घेतली पाहिजे. त्यांना हे आता प्रसार माध्यमांच्या मधनं कळवलं पाहिजे, आणि त्यांना हे सांगितलं पाहिजे की तुमच्या स्वतःच्या जीवनातल्या सुखाकरता, समाजाच्या कल्याणाकरता, विश्वाच्या मांगल्याकरता तुमच्या घरामध्ये शिवाजीचा जन्म होणं आवश्यक आहे, चाणक्याचा जन्म होणं आवश्यक आहे, विवेकानंदाचा जन्म होणं आवश्यक आहे, आणि त्याकरता तुम्हाला तुमची इच्छाशक्ती प्रबळ करणं आवश्यक आहे. 3 शक्ती परमेश्वरानं प्रत्येकाला दिल्या आहेत: क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती. पण यातलं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या दोन्ही शक्ती हतबल होतात तर इच्छा जागृत नसेल, आणि इच्छा द्वेषाची असेल तर ज्ञान त्याचं अनुगामी होतं, कार्यशक्ती पण त्याचे अनुगामी होते. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा वणवितो चेतवा वारे, चेतविताची चेततो. आम्हाला महान राष्ट्र घडवायचं आहे, आणि महान राष्ट्र घडवण्याकरता महान संतती निर्माण करायची आहे. अशा प्रकारची जाज्वल इच्छाशक्ती युवतींच्या मध्ये, माणसांच्या मध्ये निर्माण करणं. त्याकरता त्या प्रकारच्या कथा, त्या प्रकारच्या घोषणा, त्या प्रकारची गीतं, त्या प्रकारचं वातावरण, त्या प्रकारची शिबिरं, त्या प्रकारचा ऑनलाईन प्रचार, हे सगळं केलं पाहिजे. आणि हे सगळं करण्याची प्रेरणा बृहन महाराष्ट्र मंडळातनं मिळाली पाहिजे, तर हे सार्थक आहे. एक नवीन कीर्तनांच्या करता, प्रवचनांच्या करता, कथांच्या करता आणि भारतीय नॉलेज सिस्टीम करता जो अभ्यासक्रम निर्माण केला आहे ना, लोक भरभरून त्यामध्ये सहभागी होत आहेत. आश्चर्य वाटावं इतक्या प्रकारे लोकांचा सहभाग त्यांना मिळतोय. आपणही त्यात सहभागी व्हा. अशा सगळ्या लोकांचं अभिनंदन करा. मी आता निसंकोचपणे सर्वांचा उल्लेख केला. असं तुम्ही पण सगळीकडे करत जा, कारण हे कोणा एकट्याचं काम नाहीये. मी एकट्यानं करून होईल असं नाहीये, यांनी एकट्यानं करून होईल असं नाहीये. संगच्छध्वम संवदध्वम संभो मनावशी जानताम. आणि त्यामुळे माझं एक वाक्य सांगतो, म्हणजे बात संपेल. जेव्हा वेद पाठशाळा स्थापन केल्या त्या दिवसापासून मी एक वाक्य बोलत आलोय, माय इन्स्टिट्यूट हॅज गॉट नो कंपाऊंड. मला एक वेद पाठशाळा चालवायची नाहीये. जगामध्ये जो कोणी वेदांचं काम ज्या ठिकाणी करत असेल ते माझं काम आहे. तिथे मला काय सेवा करता येईल ती करण्याकरता मी कटिबद्ध आहे. हिंदुत्वाचं पुनरुत्थान हे प्रत्येकाला आपलं काम वाटलं पाहिजे, आणि ते करणारा प्रत्येक जण प्रत्येकाला आपला वाटला पाहिजे. आणि त्याकरता मला जे काही करता येईल ते करता आलं पाहिजे. करण्याची क्षमता किती असेल हा भाग वेगळा, पण ते करण्याची आपल्या अंतःकरणामध्ये ऊर्मी निर्माण झाली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींना फार मोठा अर्थ आहे. ते घडो. स्वामीजींचं कार्य आणि धर्म या 2 सूत्रींचा आपण विचार केला. वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी आता एक शेवटचा प्रश्न स्वामीजींना विचारतो आणि आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. मला तिकडनं एक बोट असं दाखवण्यात आलं, याचा अर्थ आपला कार्यक्रम 1 नंबरी सुरू आहे असा अर्थ नसून आता एकच प्रश्न घ्या असा आहे. त्याची मला पूर्ण कल्पना असल्यामुळे हा शेवटचा प्रश्न विचारतो स्वामीजींना. अध्यात्म हे 3ऱ्या सूत्री राहून गेले असं होऊ नये म्हणून एक शेवटचा प्रश्न स्वामीजी विचारू. नंबर लिहून घ्या. त्या भगिनीचं नाव आहे, या 7,000 घर वापसी केलेल्या, म्हणजे या पाप्यांच्या घरात गेलेल्या पण परत बचावून आलेल्या ज्या भगिनी आहेत त्यापैकी ही एक आहे. या 3 कार्यकर्त्या त्यांच्या प्रचारक आहेत. तिचं नाव आहे शांती कृष्ण. संस्थेचं नाव आहे आर्ष विद्या समाजम. त्यांचं केंद्र
त्रिवेंद्रम या ठिकाणी आहे आणि या भगिनीचं म्हणजे शांती कृष्णाचं तिचा नंबर आहे 9074676026. I repeat 9074676026. कृष्ण डन. पुन्हा एकदा सांगतो, आर्ष विद्या समाजम हे त्या संस्थेचं नाव, हे त्या कार्यकर्तीचं नाव आणि नंबर, आणि त्रिवेंद्रम हे त्यांचं स्थान. लक्षावधी रुपयांची उधळपट्टी करणारा आपला समाज. लक्षावधी कशाला, कोट्यवधी रुपयांची. या आर्ष विद्या समाजमची एक करुण कहाणी तुम्हाला सांगतो. 7,000 मुलींचं त्यांनी पुनःप्रत्यावर्तन केलं आणि त्यांचं जे केंद्र आहे ते हेडक्वार्टर नीट उभं करण्याकरता त्यांना जमिनीची आवश्यकता आहे. त्यांना आवश्यकता फक्त 80 लक्ष रुपयांची आहे. 80 लक्ष रुपये भारतातनं गोळा होणं तसं कठीण नाही, पण या लोकांना भाषेचा प्रश्न येतो. या कोणालाही हिंदी येत नाही आणि म्हणून त्यांनी मला संपर्क केला. आता तर मी त्यांचं काम माझं काम म्हणून स्वीकारून, जे काम मला आवडतं, ज्या कामानं देशाचा उद्धार होतो, ज्या कामानं धर्म बळावतो, त्या प्रत्येक कामाच्या पाठीशी उभं राहणं हे माझं मला कर्तव्य वाटतं. सगळ्या कामांच्या मध्ये मी लीड घेत नाही, पण त्यांच्या पाठीशी मी असलं पाहिजे. त्यामुळे आपण या शांतीकृष्णाशी संपर्क करा, तिला काय मदत करता येईल ते विचारा, त्यांचा अकाउंट नंबर घ्या आणि तुम्हाला जी सेवा करता येईल ते अवश्य करा. इतकंच नव्हे तर मी ही विनंती करेन की तुम्ही याचा स्वतः पण आपल्या पातळीवरती थोडा प्रचार करा. आपलं आयुष्य पणाला लावून काम करणाऱ्या या सर्वांच्या पाठीशी उभं राहणं सुखवस्तू समाजाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे आपल्या भाकरीतली चतकोर भाकर धर्माकरता वापरावी हे आपण शिकलो. आपल्याला जे मिळालं त्यातलं काहीतरी या पवित्र कामाकरता खर्च करा अशी माझी विनंती. आपल्याला आज एक शुद्ध मराठीमध्ये ऍक्शन आयटम पण मिळालेला आहे. खूप छान. शेवटचा प्रश्न. नुसतं ज्ञानेश्वर महाराज हे नाव घेतलं तरी तुम्ही भाव विभोर होता स्वामीजी. माऊलींचं इतकं प्रेम. लहानपणापासून माऊलींचं नाव ऐकत आलो आणि स्वाभाविकपणे माऊलींच्या बद्दल सामान्य श्रद्धा तर माझ्या अंतःकरणात लहानपणापासून होती. पण जेव्हा मी संत गुलाबराव महाराजांचं साहित्य वाचलं, मराठी भाषेत जन्माला येऊन त्याला गुलाबराव महाराज ठाऊक नसतील, त्यानं आपल्या आयुष्यातलं पुष्कळसं आपण गमावलं किंवा त्याला वंचित राहिलो असं मानायला हरकत नाही. अमरावतीत जन्माला आलेला हा बालांद संत असा होता. 34 वर्षाचं उणपुरं त्यांचं आयुष्य आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेले 132 ग्रंथ आणि त्या ग्रंथांच्या मध्ये वेदांच्या पासून आधुनिकतम विज्ञानापर्यंत सर्वांची समीक्षा. हे केव्हा तरी वाचाल तेव्हाच विश्वास बसेल असा आहे. बंधूंनो, मी सरळ सरळ गुलाबराव महाराजांच्या बद्दल बोलत असताना 2 वाक्य सांगत असतो. व्हॉट इज गुलाबराव महाराज? ही भगवान शंकराचार्य आणि मीराबाई रोल्ड इन वन. अशा प्रकारची ती एक अत्यंत मोठी विभूती आणि बुद्धीने पटवून देणं हा माझा बाणा. आणि आर ऋषींनी जे काही सांगितलं
ते तर्काने सिद्ध करणं, एवढं करण्या पलीकडे मला आणि माझ्या भक्तांना अन्य काही काम नाही. संपूर्ण भारतीय संस्कृतीचं संचित ज्यांच्यामध्ये एकत्रपणे आपल्याला दिसतं असे संत श्री गुलाबराव महाराज. मी जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यासपीठावरती हे बोलत असतो आणि सिद्ध करायला नेहमी कटिबद्ध असतो की अनेक संत जगामध्ये झाले, पण संत श्री गुलाबराव महाराजांसारखा संत मला दिसत नाही. कोणी राखून दिला तर मी मानायला पण हरकत नाही. पण इतकी ज्यांची थोरवी, ज्यांच्यासोबत रात्रंदिवस संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा संवाद चाले. महाराष्ट्रातल्या या दोन संतांची ओळख प्रत्येकाला असली पाहिजे बरं का. एक तर पूज्य श्री टेंबे स्वामी महाराज. देवाला स्वप्नात पाहिलं, ध्यानात पाहिलं, असं पाहिलं, तसं पाहिलं, नथिंग ऑफ द काइंड. दत्त भगवान रात्रंदिवस 24 तास त्यांच्या सोबत. कॅन यू बिलीव्ह इट? हे सगळं सांगण्यात का वेळ मला नाहीये. पण खरोखर टेंबे स्वामी महाराजांच्या सोबत भगवान दत्तात्रेय 24 तास राहत. त्यांचं वाङ्मय किती प्रगल्भ वाङ्मय आहे. मी सरळ सांगत असतो. पुणे विद्यापीठाच्या परिसंवादात मी सांगितलं, भगवान आदि शंकराचार्यांच्या नंतर अशा प्रकारचं वाङ्मय केवळ टेंबे स्वामींचं आहे. पण स्तोत्रांची जी चमत्कृती टेंबे स्वामींच्या वाङ्मयामध्ये आहे ती शंकराचार्यांच्या वाङ्मयात सुद्धा आहे. आता हे मी सांगत असताना माझ्यासमोर सगळे पुण्यातले विद्वान बसलेले होते. पुण्यातले विद्वान हा काय प्रकार असतो तुम्हाला ठाऊक आहे. पण त्याच्यासमोर मी बिनधास्तपणे हे सगळं सांगत होतो. ज्याप्रमाणे टेंबे स्वामींच्या सोबत रात्रंदिवस दत्त प्रभू, त्याप्रमाणे संत श्री गुलाबराव महाराज यांचा रोजचा संवाद ज्ञानेश्वर माऊलींशी असायचा. रोजचा. एकच सांगतो तुम्हाला, 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगणारे केशवराव देशमुख नावाचे महात्मे आमच्या पुण्यात. संत गुलाबराव महाराज जेव्हा आळंदीला आले तेव्हा त्यांचा निवास पुण्यात केशवरावांच्याकडे होता. देशमुख महाराजांनी त्यांना विचारलं, महाराज 40 वर्ष मी ज्ञानेश्वरीची सेवा करतोय, सांगतोय, मला काही नकोय, मला फक्त माऊलींचं दर्शन हवंय, होईल का? त्या थोर महापुरुषाने काय म्हणावं विचारतो, उद्या सांगतो तुम्हाला. सी द सिम्प्लिसिटी अँड ल्युसिडिटी. विचारतो, उद्या सांगतो. दुसऱ्या दिवशी म्हणाले महाराज, केशवराव माऊलींनी सांगितलं की मी केशवाला भेटणार आहे. जस्ट सी, माऊलींनी सांगितलं की मी केशवाला भेटणार आहे, पण त्याला सांगा त्याच्या मृत्यूच्या 2 दिवस आधी मी त्याला भेटणार आहे. जेव्हा मी भेटेल त्यानंतर 1 दिवस तो आणखी राहील, नंतर तो जाईल. केशवराव देशमुखांना फार बरं वाटलं. आणि खरोखर पुणे साक्षी आहे. केशवराव देशमुखांनी सांगितलं, आज मला माऊलींचं दर्शन झालं, याचा अर्थ मी आता परवा जाणार आहे. आणि एका दिवसानंतर केशवराव देशमुख गेले. हे मी का सांगतोय? ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले असं नाहीये. आजही माऊली आहे. साधकांचा मायबाप ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप ज्ञानोबा माझा. प्रत्येक साधकाला हृदयाशी कवटाळणारे, त्याची काळजी बाळगणारे श्री ज्ञानेश्वर महाराज. आणि आता शेवटचं सांगतो, माझ्या जीवनामध्ये मला जे काही प्राप्त झालं असं तुम्हाला वाटत असेल, त्यातला कण कण केवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेचा परिणाम आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती माझी श्रद्धा निर्माण होण्याला कारणीभूत संत श्री गुलाबराव महाराज आहेत. त्यामुळे माझ्या ज्ञानेश्वर श्रद्धेचं मूळ आधार स्थान गुलाबराव महाराज आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज ही विश्वाची माऊली आहे. मराठी भाषेला त्यांनी काय दिलं हे आपण सगळे जाणता.
अवघ्या जगातले सगळे ग्रंथ कोळून प्यारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ झाला नाही, पुन्हा होण्याची शक्यता नाही, इतकं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला देऊन टाकलं. आणि त्यामुळे या ज्ञानेश्वरीचं काहीतरी आपल्याला कळावं, काहीतरी आपल्याला त्यातलं मिळावं, एकतरी ओवी अनुभवावी, हे तर घडावं. हे घडलं तर जीवन साफल्यच झालं. पण निदान काहीतरी ओव्या आपल्या तोंडी असाव्यात आणि काहीतरी ओव्या आपल्या निधिध्यासनाचा विषय बनाव्यात. हे सुद्धा ज्याला साधलं त्याच्यावरती माऊलींची कृपा बरसते. आणि ज्ञानेश्वर महाराज कुठे आहेत, ते कसे आहेत, ते आपेगावला जन्माला आले की आळंदीला जन्माला आले, या सगळ्या विवादांच्या पलीकडे जाऊन ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरांची निष्ठा, ज्ञानेश्वरीशी निगडीत ठेवा. आपण जिथे बसाल तिथे माऊली आपल्याकरता उपलब्ध आहेत याची खात्री बाळगा. ज्ञानेश्वर माऊली हा मंत्र नाही, ही आर्त साध आहे. ही साध ज्याला घालता आली, माऊली त्याच्याकरता नेहमी तत्परतेनं तयार आहे. काही बोलू इच्छित नाही, फक्त एवढंच म्हणतो, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की. स्वामी परत एकदा नमस्कार. स्वामी दादा तुम्हाला सुद्धा. तुमचं सगळं आम्हाला जे मार्गदर्शन आज लाभलं त्याच्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही. आणि थोडाफार एक अभिमान पण वाटतो. तुम्ही जेव्हा टेंबे स्वामींचा उल्लेख केला, ती आमची गुरु परंपरा आहे. आम्ही वासुदेवानंद सरस्वतींच्या गुरु परंपरेतले आहोत. खूप आमच्या सद्गुरूंची आठवण झाली. आणि आज आम्हाला सगळ्यांना हे जे भाग्य लागलं, तुमचा हा परिसंवाद ऐकण्याचं, नक्कीच ही सद्गुरु कृपाच आहे आमच्यावरती. त्यामुळे परत एकदा मला माझे सद्गुरू परमपूज्य श्रीराम महाराज यांची अतिशय आठवण होते. त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार. आणि माझी खात्री आहे की आम्हाला जे काही प्रश्न आधी आले होते, ते दादांनी जे प्रश्न विचारले त्याच्यात नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. आणि कारण दादांनी प्रश्नच असे विचारले की ते प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे ते प्रश्न नक्कीच होते. आणि आज आपल्याला स्वामींनी जे सांगितलं की आता ही गरज आहे की मी हिंदू आहे हे अभिमानाने सांगायची, आणि खरंच ही गरज आहे. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं हे सांगते की आपण जी स्वतःची हिंदू धर्माची चिन्ह म्हणतो, ती अमेरिकेत सुद्धा अगदी स्वाभिमानाने बाळगता येतं. ऑफिसमध्ये जाता येतं, बांगड्या, मंगळसूत्र, टिकली घालून जाता येतं. कोणाला त्याचा काही फरक पडत नाही. त्याच्यावरनं कोणी तुम्हाला जज करत नाही. कारण तुमची विद्वत्ता, तुमचं जे प्रोफेशनल लाईफ आहे हे जागच्या जागी असतं. त्याचा आणि तुम्ही कसे दिसता, तुमचं बॅकग्राऊंड काय, याचा तसा आहे तसा काहीही संबंध नसतो. आपल्याकडे इथे म्हटलं जातं ना, इक्वॅलिटी, नो डिस्क्रिमिनेशन. फायदा घ्यायचा त्याचा, आता अगदीच घ्यायचा. तर आता माझ्याकडे निरोपाचं भाषण द्यायची हे आली आहे. पण त्याच्या आधी आजच BMMचं 2024चं इलेक्शन झालं. आणि मला अतिशय आनंद होतोय की या इलेक्शनमध्ये BMMचे नवीन प्रेसिडेंट जे निवडून आले आहेत ते आहेत श्री प्रसाद पानवलकर. आणि प्रसाद पानवलकर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते मागच्या BMM कमिटीमध्ये EC मेंबर तर होतेच, आणि त्यांच्याकडे कम्युनिटी आउटरीच हा विभाग होता. त्या विभागामध्ये BMM फिलॉसॉफी हा इनिशिएटिव्ह होता. आणि त्या इनिशिएटिव्हला आम्हाला त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. त्यांनी आम्हाला अगदी काय म्हणतात ना, फुल फ्री हँड दिला होता. आणि त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, आय होप प्रसाद तुला वाटतंय की तो आम्ही सार्थक केला. आणि यापुढेही बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान हा उपक्रम चालू ठेवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आशा पण आहे. आणि आज प्रसाद इथे आले आहेत, त्यांना स्वामीजींचा आशीर्वाद घ्यायचा आहे जेणेकरून त्याची नवीन कार्यकर्ता सुरू होईल. एक हार आम्ही आधी म्हणून शिल्लक ठेवला. एक तुमच्याकडलं, एक माझ्याकडलं. इथे मध्ये
सर्वप्रथम आधी तुम्हाला नमस्कार देतो. आणि आत्ताच 2 आठवड्यावर मी अयोध्येत जाऊन आलो आणि काय सुंदर कामकाज केलेलं आहे सगळ्यांनी. खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. सुरांच्या आशीर्वादामुळे हे सगळं साध्य झालंय आणि तुमचं काम खरोखरच वंदनीय आहे आणि हिंदू असल्याचा खरंच अभिमान वाटला. आम्ही सहपरिवार गेलो होतो, मुलांनाही आवडलं. तुमचं पण मार्गदर्शन तसंच असतं. धन्यवाद. आणि वृषाली म्हणाली तसं मला नक्की आवडेल हा उपक्रम करत यायला, फक्त एका अटीवर. वृषाली लीड करणार आणि मंगेश दादा ते दोघांनी अत्यंत म्हणजे दर रविवारी करतात आणि मंगेश दादांची वाणी अगदी अगाध आहे, म्हणजे असं ऐकत बसावं असं वाटतं. तर प्लीज तुम्ही दोघं कंटिन्यू करणार तर अगदी पूर्ण सपोर्ट आहे. I second that. I'm not BMM, but परत एकदा तुम्ही आला तर आवडेल. एवढे सगळी लोक आहेत तर खूप खूप धन्यवाद. अर्थ असा आहे की पुढच्या BMMच्या अधिवेशनामध्ये स्वामीजी येणार आहेत. आपल्याला नक्की सांगायला स्वामीजी बघा इतक्या लोकांना तुम्ही परत हवाय तर या नक्की नक्की. खूप खूप धन्यवाद स्वामीजी. असंच आशीर्वाद राहू द्या आम्हा सगळ्यांवर आणि सगळ्या भक्तजनांना. माझं नाव पण प्रसाद. प्रसाद बद्दल अजून एक सांगते. प्रसाद ज्ञान प्रबोधिनीचं अतिशय उत्तम काम करतात. अगदी हिरिरीचं कार्य करतायत ज्ञान प्रबोधिनीचे. मावशी तुम्ही पण. आणि बाय द वे मी ज्ञान प्रबोधिनीचा माझी विद्यार्थी आहे आणि तुम्हाला माहित नसेल पण साक्षात गोविंदगिरीजी महाराज पण ते सोलापूर ज्ञान प्रबोधिनीचे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष आहेत. आता आम्ही त्यांना स्टॉल तुम्ही घेऊन जाणार, स्टॉलला भेट देणार. माझ्या आई आहेत गोविंदगिरीजी महाराज. असा सुपुत्र लाभल्याबद्दल तुमचं अभिनंदन. म्हणजे आता मी जे आयांच्या बद्दल बोलत होतो त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला लगेच बघायला मिळालं. धन्यवाद मंडळी. खूप खूप धन्यवाद. आता आपण काय म्हणतात औपचारिकपणे या सत्राची सांगता करतो आहोत. त्यामुळे तुम्हा सर्वांचे अतिशय आभार की तुम्ही या सत्राला उपस्थित झाला. त्यामुळे धन्यवाद. परत BMM फिलॉसॉफी दर रविवारी दुपारी 1 वाजता पॅसिफिक टाईम प्रमाणे आमचे सगळे मालिका सत्र सुरू असतात. 14 जुलैपासून नवीन मालिका सुरू होणार आहे आणि जेव्हा मंगेश दादा परत येतील भारतातनं तेव्हा आनंदाचं तत्वज्ञान परत सुरू होईल. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.